इथं तिला तो नाममंत्र सांगितला, ज्याच्या जीवावर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी केली, ज्याच्या जीवावर, त्या नामाच्या जीवावर ज्ञानेश्वरांना संन्याशाची कार्टी जे संबोधन लागलं होतं ते गेलं आणि माऊली माऊली म्हणून डोक्यावर घेऊन नाचले. ते ज्ञान तिथं पार्वतीला सांगितलं. ते सांगत असताना माशाच्या पोटातल्याने मच्छिंद्राने तिथून आपल्यापर्यंत आले. एखाद्या माणसाने ऐकलं असतं तर आपल्यापर्यंत नसतं आलं. नशीब माशाने ऐकलं म्हणून आपल्यापर्यंत आलं. तुम्हाला माहिती उपकार कोणी केलेले? माणसाच्या पोटातल्या नाही केले, त्यांनी अपकार केले. यांनी करायला पाहिजे. तो मच्छिंद्र माशाच्या पोटातून आला, त्यांनी जगावर उपकार केले. त्या मच्छिंद्राच्या नंतर तो गोरक्ष उकरून काढला उकरून, त्यांनी त्या गईनीवर उपकार केला. त्या गईनी बैल पोळ्याच्या वेळेला चिखलाचा गोळा बनवत होते पोरं, आणि त्याच्यामध्ये तो संजीवनी मंत्र जपत असताना गोरक्षनाथ त्याच्यातून ती प्रक्रिया कोणामध्ये गेली? गहिनीनाथांमध्ये. तो संजीवनी मंत्र तुम्हाला आपल्याला श्रीपाद बाबांच्या कृपेने मिळालेला आहे. जगात एकाला माहित नाही, एकालाही माहित नाही असं हरिपाठ म्हणतो. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ, विरळ लोक सांगतात. त्या विरळ्यामध्ये तुमचा नंबर लागला. आता त्याच्यात पहिला नंबर अजून काढायचा. आपल्या नंबर मध्ये इथे रिशिरी करायची. इथे शाळेमध्ये बघा तुम्ही, काही पोरं असतात पहिला दुसरा तिसरा असं त्यांच्या तिघा चौघांमध्ये हरिपाई चालू असते. बाकीच्या म्हणतात आपण यांच्यामध्ये पडायचं नाही, आपण पास झाल्याशी म्हटलं बस. पण त्यांचा चालताना तशी इथं हरिपाई झाली पाहिजे. मग नाथबाबांनी प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरी केली आणि त्याच्यामध्ये तो आजचा दिवस पूर्ण झाली. तो दिवस आम्ही घाटकोपरला ज्ञानेश्वरी वाचायचो. श्रावण महिन्यात चालू करायचो. तर दसऱ्यानंतर येणाऱ्या रविवारी त्याची सांगता करायचो. 3.5-4 महिने चालायचं. आणि मग शिंदे दादांना सांगायचो, दादा तुम्ही कोणत्या एका दिवशी आला, आमच्या तुम्ही प्रवचन सांगत आम्हाला. तर ते हा दिवस निवडून यायचे, ज्ञानेश्वरीचा जन्मदिवस. आणि मग 5 ओळी नाथबाबांनी तयार केल्या. कारण ते मला जसं वाटलं होतं ज्ञानेश्वरी निर्माण करेल मी दुसरी, तर माझ्यानंतर दुसऱ्या कोणाच्या एखाद्याच्या डोक्यात घुसत. म्हणून त्यांनी काय केली, तशी ज्ञानेश्वरी शके 1272 टीका केली. ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आधारित लेखक झाला. त्याच्यानंतर श्री शके 1576 तारक नाम सत्वरी एका जनार्दनी अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. त्याच्यामध्ये काना मात्रा वेदांची जे घसराघसर जाते त्याचे अर्थ नाथबाबाने लावले. आणि तिथून पुढे एक ज्ञानेश्वरी हीच ज्ञानेश्वरी सगळीकडे चालेल असं त्यांनी पुढे करून टाकलं. त्याच्या अगोदर जे अनेक प्रती होते यांच्या हस्तलिखित, त्यांच्या हस्तलिखित, त्या थांबल्या आणि एक ज्ञानेश्वरी पुढे आली. ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध पण पाठांतरी शुद्ध अबद्ध, तो शोधोनिया एकविध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी. शुद्ध पहिलाच होता पण पाठांतरी अबद्ध झाला होता, शुद्ध अबद्ध. तो मी काय केला, अर्थ जुळवाजुळव केली आणि तो केला. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. निष्कलंक कशाला म्हणतात माहिती का? आपल्याला ते चंद्राला बी काळा टाकलाय हे सोडून निष्कलंक त्याला म्हणतात जो कधीच देहबुद्धीवर येत नाही. देहबुद्धीचा मळ ज्याला कधीच लागत नाही त्याचं नाव निष्कलंक आहे. निष्कलंक. निष्काम अजून एक शब्द आहे त्याच्यामध्ये येतो, तर त्याला म्हणतात का बद्ध झालेला आहे, गुंतलेला आहे, पण तो शुद्ध असतो. विकार. विकारलेलं जगत मी नाही. विकार कशाला म्हटलेले? मी देह आहे असं समजणं म्हणजे विकारलेली बुद्धी, आणि मी आत्मा आहे असं समजणं ही शुद्ध बुद्धी. एकनाथी भागवतात सांगितलं, मी आत्मा से देही हा विश्वास नाही जयाशी, ते मृगजळाचे निरोही नावे सरक बुडो बुडो केले. करतात ना परमार्थ सगळे, तुम्ही आपली पण करतो परमार्थ, पण आपलं मी जायला तयार नाही. तो मधून मधून हुकारच काढतो. मी कोण? तू एक शूद्र पाला पाचोला, तुला किती भूषण आहे. पाला पाचोळ्यासारखं जीवन, किती कोट्यावधी जग किती मोठे, आणि त्याच्यामध्ये आपला काय एक बिंदू एक आपण बिंदू. त्या बिंदूने सिंधूला मिळण्याचा प्रयत्न करायचा, तो बिंदू स्वतःलाच समजतो.
त्याला म्हणतात विकार म्हणजे काय, मी देह आहे. निष्कलंक म्हणजे काय, मी देह नाही, मी पूर्ण शुद्ध आत्मा ही निरामने मी निष्काम परिपूर्ण आत्मा. निष्काम त्याला म्हणतात ज्याला काहीच काम शिल्लक राहिलं नाही, तो आत्मा आहे. आत्म्याला काही काम नाही. तुम्हाला आपल्याला काम आहे, कारण आपण आजोबा म्हणल्यावर नाताचं काम करायचंय, मामा म्हणल्यावर भाजीच्या लग्नात तयारी घेऊन जायचं. आपल्याला बरीच काम आहे. मुलगा बाप म्हणल्यावर मुलाचं लग्न करायचंय. म्हणजे हे जे आहेत ना, हे बद्धतेची स्थिती आहे. आणि देह हे संपलं का हिला चाळी सगळं डोक्यावर बस. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होई लोका अति भाविका ग्रंथार्थिया. कोणाला होईल, ओ ज्ञान लोकांना होईल अति भाविक ग्रंथार्थिया. कसा पाहिजे हा ग्रंथ वाचताना आपला त्याच्यावर भाव, अति भाविका, इतका जीव पाहिजे आपल्याला. अरे काम राहिलं आपल्या बाजूला, चालत चला 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 असं झालं पाहिजे. आता बघा आपण कीर्तनाला जातानी आणि एसटी पकडायला जातानी घाई पुढे जातो, एसटी पकडाय का बरं रिझर्वेशन असलं तरी पुढे बसतोयच. रिझर्वेशन वाले निवांत यायचं ना, बसू दे याला, बसू दे त्याला, उठवतो ना मी, आणि नाही उठलं तर कंडक्टर उठवी. पण जिथं पळायचं नाही तिथं आपण तो, आणि जिथं पळायला पाहिजे तिथं पळत नाही. सायास करशी प्रपंच दिन निशी, दिवस रात्र हरिशी न भजशी कोण्या गुणे. आता ही प्रश्नपत्रिका दिलेली आहे गुरुजी, उत्तर पत्रिका लिहायची तर ही नुसतं नाचते. झाला हरिपाठ आमचा. हरिपाठ झाल्यावर काय होईल माहितीये का, पूर्व सगळे सुट्टी, ज्ञान देव सांग झाला, आणि पूर्वजांना वैकुंठ मार्ग. इथं रस्त्याला कोण कोणाला मार्ग सांगायला मोकळा नाही. पण जर तुमचा हरिपाठ यथा सांग झाला, तुमचे पूर्वज सगळे कुठं, एकटे तुकाराम महाराज गेले, त्याच्यावर पुढे कोणाचा नंबरच नाही, सगळे असलेच नुसते. फिरिस्ती हेलपाट्यावरी मी जाईल, आपल्याला अभिमान पाहिजे, त्याला पुरुषार्थ म्हणतात. मी करीन, काय नाही करणार. काय काय पाहतो आपण मालिका पिक्चर, त्याच्यामध्ये एखादं पोरग असतं त्याला सगळे हिनवतात, तू नाही होणार, तू नाही होणार. त्याची आई नाही तर गुरुजी म्हणतात तू होणार, तू होणार. त्याचं जर उठली ना ती आत्मशक्ती, जर आपली, मनुष्य जन्म एवढा भारी आहे, ठरवलं तर काय पण होऊ शकतं, ठरवलं तर काय पण होऊ शकतं. त्या जर संतांचा आशीर्वाद झाला, त्याचा हातच धरू शकत नाही कोणी, कोणीच हात धरू शकत नाही. कारण सगळं तू घेऊ नकोस, ती तुझ्या पाठीशी आहे, पुढून ये, मागून ये, सगळीकडून मीच आहे तुझ्या, अशी स्थिती होती. तर त्या ग्रंथावर कोणताही ग्रंथ जर करायचा असं, बघा ना आपण जी संतती होती ना, नवरा बायको जर प्रेमाने एकत्र आले आणि दोघं मनोभावे एकमेकांना जर प्रेमाने जर संक्रमित झाली, तर ती संतती सुद्धा अशी तीव्र प्रसन्न होती. आणि हे मुडदाळ असले तर ती निर्मिती कशी होणार आहे. तसं तुम्ही ग्रंथ वाचताना ऐकताना तुमची इतकी आत्मीयता पाहिजे, मला ज्ञानेश्वरी वाचायची, ज्ञानेश्वरी समजून घ्यायची, असा जेव्हा तुमचा भाव होईल ना, त्या क्षणाला तुम्हाला कळायला सुरुवात होणार. अंगठे बहादूर लोकांना कळते, ज्यांना वाचता नाही. आळंदीत एका महात्म्याने कीर्तन केलं होतं, त्यांना असं धरून आणलं होतं आणि उभं केलं होतं, दृष्टी नाही आता सुद्धा, पण ज्ञानेश्वरी वाचतात. त्यावेळी मी मृदुंग वाजवत होतो आणि मी नेहमी ऐकायचो ज्ञानेश्वरी वाचावी वाचावी ज्ञानेश्वरी, पण देवा मला डोळेच नाही, कशी वाचणार. पण म्हणले मला श्रीपाद बाबांचा अनुग्रह भेटला आणि माझी इच्छा पूर्ण झाली, मी ज्ञानेश्वरी वाचायला लागलो. आता सुद्धा त्यांना असं धरून आणावं लागतं, माईकच्या पुढे उभं करावं लागतं. आणि असं कीर्तन आनंदित त्यांनी केलं समाधी सोहळ्याच्या वेळेला, असं आजपर्यंत कोणी कीर्तनच नाही केलं. अशी संतांची ते करील ते काय नोहे महाराज, तुका म्हणे त्यांची कोण जाणे कळा, वागविती पांगळा मुखम करोती वाचानम पंगुम लंगयते गिरी, जत कृपा तदम वंदे परमानंदम माधवम. मुक्याला बोलायला लावती संत, पांगळ्याला पर्वत चढायला लावती, आणि आपण तीर्थयात्रेला चांगल्याला नेलं तर पांगळा करून आणून खाली त्याला. हे मृत्यू लोकीचे उफराटे, तू जरी जर मला सीता औचिता जडजडणी पाहिला आणि कुठं लाग, भक्तीच्या वाटेला लाग. भक्ती म्हणजे गणगुळा उघडणे नाही,
धन होतं त्याचं सगळ्याचं वाटोळं केलं, भाग्याचा होतो म्हणून वाचलो. बऱ्याच जणांची केसांनी गळे कापले. आता मात्र कानाला खडा लावतो, असं काही करणार नाही. देवा पाठीवर मार पण पोटावर काय मारू नको. आणि असं हिंमत बहादर हयातीत करून खाईल याला भक्ती नाही म्हणत. 80 ते 90% भक्ती क्षेत्रामध्ये सोंग आहे. शुद्ध परमार्थ जो करीन ना त्याला आजही पण देव उन्हात चालू नाही जाणार. सावलीला छत्री घेऊन येईल. ढग पाठवेल महाराज चाललेत, महाराजाला चालू नाही जाणार. बिगर ओळखीचा हात करील. आणि आपला सक्का भाऊ आपल्याला 10-20 लाखाच्या गाडीत न्यायचा. कुत्र्याला नेईल, ते कुत्र इकडून बसेल आणि अशी जीप बाहेर करून आणि हा ड्रायव्हिंग करील. हा नोकर आणि कुत्रा मालक आहे म्हणून घेऊन जातोय. तो बाप आलाय आता कुत्रा होऊन तिथं, त्याच्यामुळे तो त्याला गाडीत फिरवतो. पण हे आपल्याला ज्ञानेश्वरी वाचल्यावर कळेल. ज्ञानेश्वर महाराजांची, साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी हा फोटो घरात सगळ्यांनी काढून ठेवायचा. आणि सकाळी निघताना घरात पाहून जायचं, मी इथं कुठे. झाड, विंचू, वाघ, सर्प हे ज्ञानेश्वरी दिलेले. इथून गेला का नंबर तिकडच आहे आपला. एक म्हातारं मेलं आणि 25 लाखाचं सर्टिफिकेट कपाट ठेवलेलं विसरलं पोराला सांगायचं. आणि आता धनाचं रक्षण करायला कोण येतो? तुम्हाला पोराला सांगूच कसं. आत्ताच पोराला बसलो होता खाटवर, ते कबाटीच होतं, ते बरोबर बाहेर आलं आणि असं आलं का पोराच्या लक्षात यावं असं. आणि असं 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 ते कपाटाचे तिथं बस. ते पोराने पाहिलं, बायकोला म्हणला दांडका आण ग जरा. हा इथून गेला तरी अजून इथला विसरला नाही. चांगलं खटकून काढ. म्हणजे माणसाची जिथं वासना शिल्लक राहते तिथं तो येतोच. तुम्ही ऋषी पंचमीचा ग्रंथ वाचा, त्याच्यामध्ये लिहिले पोळ्याचा सण केला, नैवेद्य ठेवायचा, नवरा येणं, मांडवत बैल बांधली. आला काय काय चाबू पोर म्हणले आई भूक लागली, दे जेवायला, दे जेवायला. ते म्हणजे हा घ्या नैवेद्य बापाला ठेवू दे मग तुम्हाला जेवायला. ते गेलं आणि नैवेद्य ठेवायला लागलं. तेवढ्या उकळड्यावर नैवेद्य ठेवायला आणि कुत्रीने तोंड घातल्यावर असा चाबू होता फटकावला. ती कुत्री रडत रडत डायरेक्ट मांडवा. आणि त्या बैलाला म्हणते, बघा ना मला त्यांनी चापकाने मारला. ठेवून चापकाने मारला. अरे तुला ते घातलं नव्हता ना निवड, तरी तू का तोंड घालतो? मला बघ हिरवा घास टाकून गेलाय पण तोंडाचं पुस्तक काढलं नाही माझ्या. तो बैल त्याचा बाप होता. रिटायर झालं, माणसाने काय करावं? परमार्थ करावं. ते रिटायर झाल्यावर गावाला ते टपरी टाकते त्या पानाला चुना लागीत बसली. स्वतःचा प्रपंच केला, आता लेकरबाळाचा करीत बसला. आता नाही करायचा. मुंबईला पणजी आजी आलेली आहे, मुंबईला तिला जॉब लागलाय म्हातारीचा. पणजी आजी कारण पणती झालेली आहे. मुलगा कामाला, सून कामाला, नातू कामाला, नात सून कामाला. मग पणती सांभाळाय कोण? तर म्हातारीला मुंबईला जॉब लागलाय. मुंबई करायला नाही गेले जीवाची. हे नाही करायचं आता. आपलं झालं ना तुमचं तुम्ही. आणि ती म्हातारी ती कुत्री त्याची आई होती. ती आई का झाली? चैत्रात लग्न आहे, एका घरात एका दिवशी 4 पत्रिका आल्या. आता लग्नाला 4 ठिकाणी कोण नाही. मग इकडे मुलगा गेला, एकाकडे सून गेली, एकाकडे नातू गेला, एकाकडं नाचून गेली. मग घरी म्हातारा तर नव्हतं, म्हातारी एकटी होती. म्हातारीला सांगितलं घराचं राखण करायचं. घराचं तिकडं जरी काय मांजराने उडी मारलं तर म्हातारी म्हणते, कोण आले ग, कोण आले ग. हे म्हातारीचं राखण करता करता मेली तर कुत्री होऊन राखण करायला चालली. हे थांबवायचं आहे. त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी वाचायची. आणि त्या ग्रंथावर इतका भाव पाहिजे तुमचा. तर तुम्ही नुसती ढेकळं तरी रोज मालक म्हणतो घरातून आवरलं का, शेतकरी म्हणतो येतो वावरात जाऊन, काय ढेकळं बघतो का? तरी पण त्याला ढेकळं बघायला सुद्धा आनंद वाटतोय. पेरल्याच्या अगोदर जाऊन बघतो वापसा झालाय का, पेरल्यावर जातो, सारखं हेलपट मारतो, तेव्हा पीक हाताशी लागतं ना. हे पीक पण तसंच पाहिजे. अति भाविका ग्रंथार्थ या. ग्रंथार्थावर काय पाहिजे? अति उच्चांकाचा भाव पाहिजे आपला. बहुकाळ पर्व गोमटी, भाद्रपद मास कपिला षष्ठी. आजचा दिवस आहे भाद्रपद महिना आणि कपिला षष्ठीचा आज दिवस आहे. प्रतिष्ठानी गोदा तटी लेखन कामी संपूर्ण झाली. ज्ञानेश्वरी नाथबाबांनी जी शुद्ध केली ना, तो आजचा दिवस.
ज्ञानी आणि ते म्हणले मला वाटलं होतं मी काहीतरी करीन, माझ्या पाठीमाग नको कोणाच्या डोक्यात परत किडावळवळ करायला, म्हणून त्यांनी लिहिले ज्ञानेश्वरी पाठी जो ओबी करील मराठी, जाण तिने अमृताची ताटी, जाण नरोटी ठेविली. अमृताची केळी पूर्ण सोन्याचा कळशी समजा अमृताने भरले, त्याच्यात नारळाची नरोटी दाखवून ठेवली कोणी, सोन्याचं ठेव नाही. तशी ही ज्ञानेश्वरी असं आहे अमृताची कुंभ आहे आणि त्याच्यावर नरोटी ठेवून उपयोगाची. आणि असा हा ग्रंथ आजचा दिवस नाथबाबांनी प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरी केलेली. हा आता काल आपण पहिल्या अध्यायात आलो. पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. विषाद म्हणजे खिन्न परिस्थिती ते अर्जुन. कधी त्याला निर्माण झाला हा? रणभूमीवर गेला, तिकडून कौरव सैन्य, इकडून पांडवांचं सैन्य. म्हणला देवाला, म्हणला मला बघायचे कोण कोण माझ्याशी लढाई आली, चल रे मध्ये रथ घेऊन. आता याला माहित नाही का, पण घेऊन गेला. ही त्याला भूमिका निर्माण झाली. श्रीमद भगवद्गीता निर्माण व्हावी म्हणून ही गर्भधारणा, ही त्याला काय झालं, डोळे लागली, मध्ये जाऊन बघायचे मला कोण कोण आले. का? श्रीमद भगवद्गीता निर्माण करायची. आणि तिथे गेलं म्हणलं काका मामा नाना आणि यांना मारून मला पाप लागेल, असं रक्ताने माखलेलं राज्य मला नको, त्यापेक्षा मी 4 घर भिक्षा मागेल आणि तिकडं राहील, पण मी हे करणार नाही. असा हा अर्जुनाला झालेला विषाद. मला पाप लागेल. देव म्हणले मी गॅरंटी देतो 18 अध्यायात कर लढाई, तुला पाप लागणार नाही. तू केलेलं चांगलं कर्म, तू केलेलं वाईट कर्म मला अर्पण कर फक्त. हे पूजेला बसल्यावर दुर्वा वाहा, फुलं वाहा, तांदूळ वाहा, तूप वाहा, हे कशासाठी? पाणी वाहा. त्या यज्ञामध्ये जे बी टाकू ते सगळं काय स्वाहा, ब्रह्मदेव स्वाहा स्वाहा. ते कुठं जाऊन मिळालं? ब्रह्मरूप जळून राख झालं. असा यज्ञ करायचा आपल्याला, तो ज्ञान यज्ञ आपल्याला करायचा. अशी युक्ती त्याला सांगितली. तू जरी कर्म केलं, भीष्माचार्याला मारलं तरी पाप लागणार नाही, मी गॅरंटी देतो. सर्व धर्म आणि परित्याज्य. धर्म कशाला म्हणतात? आपल्या वाट्याला आलेलं चांगलं कर्म करणं, योग्य कर्म, त्याचं नाव धर्म. अनाधर्म जे नाही करायला सांगितलं ते करणं. अधर्म झाला आणि धर्म झाला तुझ्यात. मी आहे ना, हो, एखाद्या जिल्ह्याचा मंत्री असला तर तो त्याच्या कार्यकर्त्यांनी सांगतो काय धुमाकूळ घालायचं घाला, मी बसतो ना सोडवायला तुम्हाला. ते बिंदास दंड ती गाणं घालतात. इथं देव प्रसन्न झालाय, जा काय करायचंय कर. पण तुला मी नीतीची गोष्ट सांगतो, तुझ्या माध्यमातून मला धर्म जगवायचा. का भगवद्गीता सांगितली? तो सिद्धांत गेलाय बाजूला निघून. उपदेशिली गीता सुखी केले पार्था आणि जन्म मरण वार्ता खुंटविली. कशासाठी श्रीमद भगवद्गीता सांगितली? नुसती नाचायला काय? संस्कृत मध्ये नाकातल्या नाकात बोलायला काय नाही. उपदेशिली गीता सुखी केले पार्था. पार्थाला काय केलं? सुखी. सुख म्हणजे कालच सांगितलं तर सुख आला का शब्द समजायचा, आत्म सुख. आणि जन्म मरण वार्ता खुंटविली. त्याच्या पाठीमागचा जन्म मरण वार्ता खुंटविली. आपली तशी झाली पाहिजे. आपल्याकडे नाही का कालच जाता जाता सांगितलं, मनुष्य वारला का त्याच्या पाठीमागे पीठ झाकून ठेवतात. कशासाठी? सकाळी बोलून पाहिजे माझा कुत्रा झाला का, गाठू झाला, सापाची पावलं उठली. अरे बाबा हे थांबवायचंय. हरिपाठ सांगतो ज्ञानदेवाची ती हरिपाठ नेमान याच्या नंतर येणाऱ्या मागल्या जन्मात. आता मेल्यावर आमचं पीठ झाकून ठेवायची गरज. आम्ही काय झालो? आता पहिलं पीठ झाकून ठेवलेलं पहिलं भावा लोकांचं पाहायचं, कीर्तनकार भावांचं. आणि आपण सांगून ठेवायचं का शिंदे बाबा आमच्या मागे पीठ झाकून ठेवू नका, नाही तर पोरं म्हणजे बाबा तर गावोगावी फिरत होतं, जे व्हायचं ते झालं शेवटी. थांबलं पाहिजे. कधी राहणार हे सगळं? वासना शिल्लक राहील. वासना कोणती बदलली पाहिजे? देह वासना गेली पाहिजे. या बाकीच्या वासना लय शुल्लक आहे. वाल्यापुढेची कोणती वासना होती? रामायणाचार्य झाला, ती वासना हलवाय सांगितली का? देह वासना. दुसरा रामायणाचार्य झाला तुळशीदास, बायकोच्या माहेरापर्यंत गेला होता, तो रामायणाचार्य झाला. आणि आपण सगळे खडीखाट चांगले असू सुद्धा आपल्याला नीट कळा नाही त्याच्यात. कारण ते वर्म चुकले रे
ते वर्म चुकलेले म्हणून ऐसे वर्म मज विनाय. मग आपल्या पाठीमागचं ते जन्म मरण थांबलं पाहिजे, याच्यासाठी ज्ञानेश्वरी वाचायची. मग वासना म्हणजे देह वासना. पैशाची वासना जाईल, पैशाची वासना, लय पैसे, पण ती पण गरीब होईल, भंगार होईल, त्याची ती जाईल. अहंकार, देहांकार जाईल. कधी तंबाखूला युजित आलं, देतो का तंबाखू, मोठमोठे पैसे होते तंबाखूला युजित येतात, त्याची जाईल. तो अहंकार जाईल, पैशाचा अहंकार जाईल. पण देह अहंकार मेला तर जात नाही आणि जगला तर जगू देत नाही माणसाला. तो अहंकार घालवण्याचं काम ज्ञानेश्वरी करते. देह जगला तर जगू देत नाही देह अहंकार, आणि मेला तर मरू देत नाही. स्वरूपाचा अहंकार जाईल, स्वरूपाचा देखणेपणाचा. तोंडावर सुरकुत्या पडल्या का तो या अहंकार जाईल. पैलवानकीचा अहंकार जाईल. कपशीतला चहा असा विठ्ठल 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 करायला लागला का तो बी अहंकार जाईल. पण मी देह आहे हा अहंकार जगला तर जगूत नाही, मेल्यावर ते देह अहंकार राहतोच. पण तो देह अहंकार कशाने जातो? संतांच्या उपदेशाने जातो, संतांच्या ज्ञानाने जातो. ते ज्ञान घेतलंय असं आपण, आणि देह अहंकार गेला नसेल तर नुसता हेलपाट्यावरीचे बाबाच्या माग, मग निस्ता ठोंब्याच्या ठोंब्या. आपण शाळेत होतो, शिकाय पोरं ही 5वीला 7वीला होती पहिली. आता 5वी 7वीला असं वाटते बालवाडीत आहे का काय बरोबर. का बरं एकाच वर्गात ठोंबेच्या ठोंबे उलट गुरुजीवर धावून जायचे, गुरुजीवर गुरकायचे, असे जाळीच्या डोले. 5वी 6वीला बरोबर होती, 7वी. तसे आपण नाही झाले पाहिजे. आपण माठे नाही झालं पाहिजे बाबा बरोबर जाऊन. बाबा बरोबर जाऊन नुसत्या पिशव्या उचलणारे नाही झालो पाहिजे. बाबा बरोबर राहता 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 बाबा झालो पाहिजे आपण. आणि होतं असं. आमची पोरं तिथं बाजूला पत्ती खेळायची, बाजूची पोरं. मग आमची पोरं बारीक होती तेव्हा डुकून बघायला जायची, तरी त्यांची आई वरडायची, हे तिकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका. का? त्यांच्यासारखं ते आम्ही खेळत नाही, नुसतं बघतोय. आणि नुसता बघता बघता तू तसा होशील. इकडं बघता बघता आयुष्यभर गेलं तरी तसा होत नाही. कारण का? आपल्या डोक्यात जे घ्यायला पाहिजे ते आपण घेतलं नाही. आपण फक्त हेच घेत बसतो, मी हे केलं, मी ते केलं. अरे याला सगळ्याला मोठ माती द्यायची, मोकळा व्हायचं, तेव्हा काहीतरी. असा हा पहिला अध्याय आहे. अर्जुनाला जेवढा प्रसंग होता तेवढाच आपल्यावर प्रसंग आहे. त्याला युद्ध प्रसंग होता ना, आपल्याला युद्ध प्रसंग आहे. अंतर्बाह्य आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य जन आणि मन, हे बॉर्डरवर युद्ध होतं हे नाही बरं का. हे नाही आपलं सारखं जगाशी लढाई चालू आहे, मनाशी लढाई चालू. जग काय म्हणत ती एक लढाई, आणि आपलं मन काय म्हणत ती एक लढाई. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य जन आणि मन, अंतर्मन आणि बाह्य जन. आणि त्या युद्ध प्रसंगावर अर्जुनाला आणलं. आपल्यावर असा प्रसंग आला का समजायचं देवाने योग्य दशेला घेऊन चाललंय. संकट आली का समजायचं आपण योग्य मार्गाला जायची वेळ आली आहे. आणि जर का सगळं मनासारखं होत गेलं का समजायचं देवाचा गुतवायचा विचार दिसतो. अर्जुनावर असा प्रसंग आला. आणि तो समय असा आल्यानंतर मग अर्जुन मात्र देवाकडे गेला. विषाद योग. आणि ही ज्ञानेश्वरी कशी आहे? ब्रह्म ज्ञानाने गोमटी ही वाचली तर जीवाला ब्रह्मज्ञान होतं. ब्रह्मज्ञानाची फोड केली तर ब्रह्माचं ज्ञान होतं. पुरुषीचं ज्ञान, तसं कशाचं ज्ञान होतं? ब्रह्माचं ज्ञान करून देते ज्ञानेश्वरी. आणि त्या ज्ञानेश्वरीतला पहिल्या अध्यायात आपण आलो होतो. तर ही 18 पर्व महाभारत आणि त्याच्यामध्ये भीष्म पर्वामध्ये आलेली ही श्रीमद भगवद्गीता. आणि या महाभारताचे रचिते, सगळ्या वाङ्मयाचे रचिते ना व्यास. आणि ती व्यास म्हणून महाभारती जे नाही तो हेच लोकी ती येणे कारणे महिपे पाहे व्यास उचिष्ट जगत त्रय. जेवढं वाङ्मय आहे ते व्यासांचं काय आहे? उष्ट. आता उष्ट म्हणल्यानंतर लोकांना कळत नाही. एखादी गुरुजी त्यांच्या गुरुजींचे 10 शिष्य एकत्रच पंक्तीला बसले ना
तर ती ताटात बाबाला म्हणतात, दुसऱ्या म्हणतात टाकरे बाबाला जास्त टाकरे. बाबाचं उष्ट राहिले का हे चापायला, आणि त्यांना असं वाटतं हे उष्ट खाल्यावर होईल. हे उष्ट आहे ते नवरा नवरी बरोबर आपण जायचो शेवाय खायला, ते फक्त एकच घास खाल्ले की पोर तुटून पडायची. तशी बाबाचं उष्ट खाऊन ते उष्ट नसतं खायचं बाबाचं, हे उष्ट खायचं असतं. तुम्हाला आपल्याला दिलेलं बंडो बाबा, केरो बाबा, श्रीपाद बाबाचं उष्ट दिलेलं. कसं उष्ट? त्यांनी स्वतः चाखलं, खाल्लं, आणि मग परत वर आलं, आणि ते त्यांच्या मुखातून तुमच्या गुरुच्या मुखात गेलं, कानात. त्यांनी चाखलं, तुमच्या गुरूंनी चाखलं, आणि आता तुम्हाला चाखायला दिलेलं आहे. असं हे ब्रह्मज्ञान, त्याला आपल्याला चाखायचंय. कसं आहे चाखायचं? घरी पोळ्याचं जेवण केलं, घरवाली दिदी का नाही, सार चेक करा बरं कसं झालंय, कसं झालंय. तसा चेक करायचा आहे. आपल्यात माणसाला चेक करायला तो का पाहुण्याला चेक करायला कसं झालं. तसा हे ब्रह्मज्ञान चेक करायला कोणाला देतंय? आपल्याच माणसाला. नाही तर मुंबईला चहा प्यायला गेलो आपण एखाद्या भट्टाकडं, आणि म्हणलं द्या, गावचे पाहुणे आले, 4 कटिंग द्या पटकन. म्हणतो थांबा जरा, असा हाटीतो हातावर घेतो, बरं आहे जाऊ द्या पुढं. तू का म्हणे चाकोनी सांगे माझ अनुभव आहे. मध्ये बीजबाधा झाली होती बालवाडीतल्या विद्यार्थ्यांना, तर ती अंगणवाडीची सेविका आणि ती टीचर शिक्षिका, त्या दोघींना पहिलं खायला लावायचे बाहेरचं आलेलं. हे मेल्याचं चालेल, ही शासनाची माणसं आहे. लशी आल्या होत्या ना, लशी पहिल्या कोणाला दिल्या होत्या? शासनाच्या माणसं. ही आपली माणसं आहेत, यांना दिली. हे खडीकाट आली का बाकीची म्हणतील हाता घ्यायला काय हरकत. ते पंतप्रधान आहेत आपले, त्यांनी स्वतः ती लस पहिली घेतली. चांगला राजा भेटायला, चांगले गुरु भेटायला, चांगली पत्नी भेटायला, चांगलं घर भेटायला मागील जन्माची पुण्य संपत्ती असावी लागते. या जन्मात पेरलं का पुढच्या जन्मात उगवते ती असे. अशा प्रकारची ही महाभारतातलं उष्ट ज्ञान आपल्यापर्यंत आलेले. कोणी सेविलेले? ज्ञानेश्वरांनी सेवलं, तुकाराम महाराजांनी सेवलं, ना आपल्यापर्यंत आलेलं आहे. आता ह्याच्यातलं तुम्ही कसा तो ग्रंथ ऐकायचा आहे? आता भारती कमळ परागू, महाभारत म्हणजे कमळ, आणि श्रीमद भगवद्गीता म्हणजे त्याच्यातले पराग कमळ म्हणजे महाभारत, आणि परागकण म्हणजे गीता तत्व. आता भारती कमळ परागू गीताख्यू प्रसंग, जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी. कोणाला कोण सांगतंय? अर्जुनाला सांगतो. कोण सांगतो? भगवान श्रीकृष्ण सांगतो. त्यांचे जवळचे संबंध, आत्याचा पोरगा आहे, परत बहिणीचा मालक आहे, आणि शिवाय 5 पांडवांमध्ये मला तो का आवडतो, तर तुला सांगितलेलं तू करतो. आता आपल्याला आपण घरच्यांना सांगितलं तर ते उलटच करतात, सांगितलेलं करत नाही. जो सांगितलेलं ऐकतो त्याच्यावर गुरुजींचं प्रेम असतं, वडिलांचं प्रेम असतं, सांगितलेलं ऐकतो. मग त्याला गुढ गम्य सुद्धा सांगतात. तुला सांगतो, कोणाला सांगत? असं अर्जुनाचं देवाचं सख्यपणे. अर्जुन नर नारायण, ते दोघं नारायणच आहेत, नर नारायण. आणि आपण कोण आहेत? माणसं आहेत का? सृष्टी जनार्दन एक हो. सख्यपणे अर्जुन नर नारायण, ते जसे नर नारायण तसे सृष्टी जनार्दन एक रूप. आपण सुद्धाच कृष्ण आहे, पण पटायला जड येते. कारण आपल्याला सांगितले ना तू देव आहेस, आपला आयडी प्रूफ बनवून दिलेला आहे. बालवाडीत जाताना पोराच्या गळ्यात टांगलाय का नाही, चुकला बिकला का, तसा आपला आयडी प्रूफ बनवून दिलाय. तू अमुक जातीचा आहे, अमुक आहे, तू अमुक देशमुख आहे, तू त्याच्यानंतर तू एवढा शिकलेला आहे, हे सगळं त्याला आयडी प्रूफ दिलं. तेच घेऊन बसलं. ते नाहीत आपण वेगळे आहोत. आपण कोण आहे ते फक्त गुरुजीच सांगू शकतात, गुरुच सांगू शकतात. आई बाप सुद्धा नाही सांगू शकत. बारीक पोरग, एका डॉक्टरला विचारलं एका बाईने फोनवर, टीव्हीवर, माझं पोरग 4 वर्ष झालं बोलत नाही, काय कारण आहे? ते म्हणजे तुमची डिलिव्हरी झाली ना, तिला डॉक्टरला जबाबदार धरलं पाहिजे. म्हणले का? तर मी तुम्हाला विचारतो, पोरं रडकी पाहिजे का रडकी नकोय? तारखालीवर
रडकी पाहिजे तर रडकी नकोय, रडकी नकोय, पण जन्माला आल्या आल्या रडलं पाहिजे का नाही रडलं पाहिजे? रडलं पाहिजे. नाही रडलं तर चापटी मारून त्याला रडवतात. कीर्तन प्रवचन त्याचे, त्याला रडायला लावायचे. कोण आहेस तू, कुठून आलास? आणि ते रडतो तेव्हा म्हणतो, आणि ते रडलं ना ते मुक नाही होत, आणि जे रडत नाही ना त्याला ते रडत असताना ते विचारित असतं, कोहम कोहम, मी पाळलं, मी आलो, हे घरात नवीन आलो, कोण ओळखीचीच दिसत नाही, ही बाई वेगळी दिसते, हा माणूस त्याला काहीच माहित नाही. तिथे आजूबाजूच्या विचारतो, कोहम कोहम, मी कोण? ती बाजूच्या आम्हाला नाही माहिती आम्ही कोण, तर तुला काय सांगणार? असा सगळा येड्याचा बाजार, त्याच्यात वळवळ आपली चालू आहे. त्याच्यात फक्त शहाणे गुरुजी आहेत आपले, आणि याच्यातून सुटायचा विचार करतो तो शहाणा. शहाणा तो धनी घेतो येते, बाकीचे लागले कामाला उकोरडा. आमच्या आई जर आम्हाला काही सांगायला लागले ना, गावचं काय दुसरं, गावचं इंटरनेट लय पॉवरफुल आहे, गावात काय घडले लगेच मुंबईला कळते, पण मुंबईत काय कळाले हे मुंबईच्या लोकांना बी कळत नाही. गावचं इंटरनेट लय पॉवरफुल. तर मी म्हणतो आई हे उकोडे चाळायचं बंद करा आता. तर कोंबडी बायला काही भेटत काय, नुसती राख उतळी तर राहते. तसं या संसाराच्या चर्चा करणं म्हणजे उकोरडा चालण्यासारखं आहे. मग असं आपलं झालं, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ आणि मौन. मौन प्रपंचाची हाताची घडी तोंडावर बोट, पण नामाचा पाठ नाही, नामाचं पाठ नाही करत आपण, प्रपंचाचा पाठ आणि नामाचं मौन. नाम बोलायचं नाही. कोणाला विचारलं किती वेळ करतो? अर्धा तास. नाही अर्धा तास. मग किती, पाहून जा? नाही 5-10 मिनिटं. 5-10 मिनिटात चांगलं. 5-10 मिनिटं ठेवले आपल्या म्हाताऱ्याने इथं काही झिजावं लागतं. सासू कधी होती? सगळं करून झाल्यावर सासू आहे. आल्या सासू झाली तर तिला लगेच लाथ मारून हाकलून देते. इथं झिजावं लागतं, मेहनत करावं लागते. कॉलेजची पोरं मेहनत करतात आणि हायस्कूलच्या पोरांकडून गुरुजी मेहनत करून घेतात. हायस्कूल पर्यंत गुरुजी मेहनत करतात आणि कॉलेजला विद्यार्थ्यांना मेहनत करावं लागते. ऐकायला नाही तर जावा तिकडे, काय करा तुम्ही. हे कॉलेजचं शिक्षण. आणि असे पण गुरु याच्यात आहेत. काही गुरुजी एखाद्या विद्यार्थ्याला कळालं नाही तर म्हणायचे, घरी ये मी तुला शिकवेल एकट्याला, तुझ्यासाठी अख्ख्या वर्गाचा वेळ येणार. असे परमार्थातले गुरुजी पण आपल्याला भेटले पाहिजे. आणि मग ते म्हणतात की कमळ असे पराग आहे, आणि त्याच्यातला पराग पण गीता आहे, आणि सांगितलंय श्रीरंगाने अर्जुनाला. ना तरी शब्द ब्रह्माब्दी मथियेला व्यास बुद्धी, निवडिले निरवधी नवनीत आहे. 4 वेद हे जे ना, हे शब्द ब्रह्म आहे, आणि त्याचं मंथन केलं, मंथन घुसळण केलं, आणि ते मंथन करण्याचं चित्र दाखवलं. त्या डेऱ्यातून खाली दही सांडलेलं, आणि तेच घेऊन पळत सुटलं आपण. या डेऱ्यात मंथन करायचे आपल्याला, या डेऱ्यात मंथन करायचे सारासार विचारायचं. त्याचं नाव नाम चिंतन. आणि ही रवी आहे सारखी चालू, घुसळण 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 घुसळण. 4 वेद जाण, 6 शास्त्र कारण, 18 पुराण हरिशी गाती. पण तू काय कर, म्हणतो नवनीता से घे आनंदा. माऊलींनी काय हे तुम्हाला दुधातलं तू काढायचं मंथन शिकवलंय का? याच्यातलं मंथन करायला आपल्याला वेळ पाहिजे, आपली बुद्धी तल्लक पाहिजे. तल्लक बुद्धी होती गावठी कोंबड्या खाल्ल्यावर, इंग्लिश खाऊन उपयोगाच्या. आता गावठी गाईचं दूध, मग तल्लक बुद्धी होईल. म्हशीचं दूध पाहिलं का ते व्यापिलं सारखंच राहील पडून सारखं. तल्लक बुद्धीचं पाहिजे, आणि तल्लक बुद्धीचा माणूस उत्तम वक्ता होतो, उत्तम गुरु होतो. सुप स्वभाव पाहिजे. ऐकताना आपलं डोकं कसं पाहिजे? सुपासारखं. साधू ऐसा चाहिए जैसा सुप स्वभाव. सार सार गहीर रखे, होता देई उडाय फलकट फलकट. सुपातून बाहेर फेकून देतो, चांगलं चांगलं आत घेतो. तसं याच्यातलं चांगलं घेणार ती ब्रह्म 4 वेद त्यांचं मंथन केलं आणि लोणी बाजूला काढलं.
नुसतं लोणी काढून उपयोग नाही, आता त्याला परत काढवायचे, तापवायचे त्याला. मग ज्ञान संपर्के, मग ज्ञान अग्नि संपर्के कडिसेले विवेक पद आले परिपाके आमोदासी. त्याला सुगंध. श्रीपाद बाबा म्हणतात तुपाची परीक्षा, तूप कसे विकायला आलो का लगेच त्याच्या बरणीत गोड घालून असं चाटून बघतोय का? नाही, ते तूप घेतो, इथं ठेवतो आणि नाकाच्या याच्या मध्ये जे त्याचं नाव काय तूप आहे, तो सुगंध म्हणजे तूप. इथं ठेवायचं आणि हुंगायचं, ते तूप आहे. त्याची परीक्षा अशी. मग ते ज्ञान अग्नी संपर्के, आपल्या आतमधला ज्ञान अग्नी चेतला पाहिजे, पेटला पाहिजे, तो गुरुजींनी पेटवला पाहिजे. आणि जर विजायला लागला तर आपल्याला ही फुकणी दिलेली, ही श्वासाची फुकणी काय करते, श्वास घेताना येताना तो अग्नी विजू दे. त्याच्यासाठी रोज नामचिंतन करायचं, फुकत राहायचं, म्हणजे तो पेटल. जे आणि याचे चाहते कोणी, हे कोणला पाहिजे, हे तूप कोणला पाहिजे. आता त्या हरिराम हरिकृष्णवाल्यांचं तूप, त्या तो योगी बाबा रामदेव बाबा त्यांचं तूप आणि आपल्या गावाला तूप विकायला किती फरक आहे भावामध्ये. आपला 1000, 1500, 1200 आणि त्यांचं याच्या डबल 2500 रुपये किलो तूप आहे. आणि हे 1500 रुपये, 1000 आणि 1200 रुपये आपल्या गावात. हे का तूप आहे का? हे तूप आहे. ते तूप कोण घेईल, कोण घे तू? बिग खताचं भाजीपाला किती महाग आहे, ते कोण घेईल? त्याच्याकडे माल येतो घेईल. आपण मरुदे काय ते घ्यायचं ना. इथं सांगतात हे तूप कोण घेईल? जे अपेक्ष, जे विरक्ती, हे गीता रूपी तूप, ज्ञानेश्वरी रूप कोण घेईल? कोण अपेक्षा करतात? जे विरक्त झाले. आपण विरक्त नाही होत ना म्हणून बायकोलाच घेऊन जातो. आपण विरक्त नाही घेत नव्हत ना म्हणून देव नवऱ्यालाच घेऊन जातो, नाही तर पोरालाच घेऊन जातो, नाही तर पिकाला भावच नाही देत. त्यावेळेला त्याला देवाची आठवण होती. हाही देवाचा अनुग्रह. संकटाची मालिका पाठवणे म्हणजे देवाची कृपा. संकट आली, पाहते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठवली. प्रल्हादाला बाप वरून फेकून दे. प्रल्हादासी पिता तरी तो जाचनी, तरी तो मनीस मरे पांडुरंग. सोडायचं नाही. का म्हणे तुझा न भावा विसर, दुःखाचे डोंगर झाले तरी. कुंती मातेने काय मागितलं देवाकडं? आणि आपण आपल्या नात्याला गेलो, देवा सुखा ठेव सांग. आता सुख यालाही माहित नाही, आज्यालाही माहित नाही सुख, नाताला माहिती नाही. सुख म्हणजे काय, मजा का गाडीतून फिरायचं, चांगलं चांगलं खायचं म्हणजे सुख आहे काय? सुख त्याला नाही म्हणत. देवाच्या भेटीला काय म्हणतात? सुख. किंबहुना सोय. जीव आत्मयाशील आहे. जीवाची ना आत्म्याची जिथे भेट होय तया नाम सुख. जीवाची ना आत्म्याची भेट होते तिथं ज्या गुदगुल्या होतात त्याचं नाव सुख. आणि आईशी जी अवस्था न प्राप्त होता पार्था तेथ जे होय जिजे तया नाम दुःख. देवाची ना आपली भेट नाही, दुःख बांधवडी आहे हा संसार. आणि देव भेटला तर मग सुख. तेने विना जीवा आपुला तो एक देव करून घ्यावा. आपलं काय करून घ्यायचंय? देव एक करून घ्यायचंय. हे गबाळ आपलं होणार नाही. अनेक नका पडू. पण आपल्या गबाळ आवडतं का देव आवडतोय? गबाळ. मग कुठं जाणार आपण? गबाळ कधी? शेक घ्यायला थंडी, आणि शेवटचा एक मोठा शेक घ्यायला. जे अपेक्षी, जे विरक्ती, सदा अनुभवी जे संती. विरक्त लोक या गीतेचं गिराईक आहे. अनुभवी जे संती. संत याचा काय घेतात? अनुभव. सोहम भाव पारांगत रमती रमिजे जे. इथं कोण रममान होत आहे? जे सोहमची साधना करणारे संतईचा अनुभव घेतात. आणि विरक्त म्हणतात मला देणार, मला पाहिजे, मला पाहिजे असं म्हणतात. ते श्रीमद्भगवद्गीता. जे भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्म महेशानी प्रशंसिजे, जे सनकालिक सेविजे आदरिजे,
मोठ्याने शेठ लोकांची नावं सांगितली. कोण कोण घेतय फ्लॅट? हे तू कोण घेतय? ब्रह्म महेशाशी प्रशंसी. ब्रह्मदेवीची प्रशंसा करतो, महेशीची प्रशंसा करतो. कोणाची? श्रीमद भगवद्गीतेची, ज्ञानेश्वरीची. आणि आपल्या घरी 5.5 महिन्याला वर्ष श्राद्धाला जर आई बाबाचं वर्ष श्राद्ध करायचं, ज्ञानेश्वरी आहे का बघू ना गावात. काही एका ठिकाणी मला सांगितलं, बाबा आमच्या गावात ज्ञानेश्वरी नाही, तुम्ही ज्ञानेश्वरी घेऊन या. ही आपण अशी दळिंद्री ही थोडी गिऱ्हाईक आहे द्यायची. याची गिऱ्हाईक ब्रह्मदेव, भगवान शिव, सनकादिक सेविजे आदरीजे. सनकादिक म्हणजे कोण? ब्रह्मदेव विष्णू यांच्या पलीकडे गेलेले. हे अलीकडे आपले श्रीपाद बाबा ब्रह्मदेव विष्णू महेश यांच्यापेक्षा मोठे. ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मोठे, ब्रह्मदेव महेशापेक्षा. तुकाराम महाराज यांच्यापेक्षा मोठे. यांचा नंबर किती नंबर नाही माहिती का? ब्रह्म हे बघा इथं सनकादिक, आणि याच्या खाली ब्रह्मदेव विष्णू महेश, याच्यावरती सनकादिक. सनकादिक सगळ्यात वरती आहेत. आणि हे 3 बालक केली कोणी? अनुसयने, आत्री ऋषींची पत्नी. पाणी शिंपडलं त्या बालकाच्या तांब्यामधलं, लगेच बारकाली बाळक झाली. ही पावर संतांमध्ये आहे, संतांच्या भक्तांमध्ये, संतांच्या सेवकांमध्ये. आणि तिथं सनकादिक आहे. तुम्ही सनकादिक संत. स्वतःला म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, माझा देवा सांगा नमस्कार. बघा कोणाशी कॉन्टॅक्ट करायला पाहिजे? आपल्या देवाशी जर नमस्कार आपला सांगायचा आहे, आपण देवाची गाठ भेटकून करून देईल. सनकादिक. सनकादिक या शब्दाचा अर्थ आहे निवृत्त झालेले अधिकारी, निवृत्त मार्गातले अधिकारी. कंपनीतून निवृत्त झाले तुम्ही, आता ते बीएसटीतून निवृत्त झाले, पैसे बिशे आपले खात्यावर सगळे आले आपले. आता कंपनीला काय भेटली तरी काही घेणं नाही आपल्याला. तसे संसारातून जे काय झाले निवृत्त, ते निवृत्त अधिकारी म्हणजे सनकादिक. संसारातून ब्रह्मदेव संसारातून निवृत्त नाही, ठेवलंय काम. हे म्हणते देवा माझा पाळणा आलो, तो म्हणतो माझा पाळणा आलो, त्याला ते काम. आणि ह्या महिन्याचं राशन 2 महिन्याचं राशन नाही आलं का? विष्णूला झोप नाही. राशन पोच करायचं, गाड्याच्या गाड्या जाऊ द्या. भगवान शंकर म्हणतो आता आजा इथं राहिलाय, नातू झाल्या, घरात दाटी लई झाली, आता उचलायचं कोणला? जाऊ द्या, आजोबाचा नंबर जाऊ द्या. ही कामं तिघांना दिली, यांच्या मागे काम. संताधिक निवृत्त, त्यांना काही काम नाही, ते याच्या अपेक्षा करतात आणि तेही वाचन करतात. कसं करायचं वाचन? जे शारदीचे चंद्र कळे, माझी अमृत कण कोवळे, ते बेचिता मन मावळे, चकोर तलले गेले. शरद ऋतूमध्ये चंद्राची जी शीतलता पडते आणि त्याच्यातलं अमृताचे कोवळे कण चकोर बेचित असतात. ते अमृताचे कण निघालेले चकोर पक्षी वरच्यावर सेवन करतो. आपल्याला नाही सेवन करता, आपण असं जिभेने नाही चाटू शकत. वनस्पतीवर ते पडतं आणि वनस्पती आपण सेवन केल्यावर ते चंद्राचं अमृतकण आपल्या पोटात जातात. तो चक्कर होतो खाली पडून नाही, तो वरच्यावरच माल नापास करतो. तसं ऐकतानी वाचतानी लगेच घडायचं त्या शब्दांचे. आता इथे येऊन आपल्याला एखादा माणूस आला धडाधड 4-6 जणांना आपल्याला शिव्या द्यायला लागल्या, कोणी ज्ञानेश्वरी लावली तर कोण सांगतोय, कोणाच्या जागेत चालले धडाधड. जर मोजक्या शेलके शिव्या द्यायला लागल्या, आपल्या किती दिवसांनी राहील लगेच कळेल ते शिव्यांचा अर्थ. तसं हे आपल्याला लगेच कळालं पाहिजे, असं ऐकायचं आपल्याला. ते आपण ऐकतो ना, नळावर काय चाललंय, शेजारचं काय चाललंय, किंवा एखादी मालिका बघतानी जर कोणी म्हणजे घरातलं बोले का बस ऐकू दे जरा काय, तसं ऐकायचं. ही मनाची कहाणी ऐकीजी, पोट बुद्धीच्या डोळा देखीजी, आणि घ्यावे साठ वाटे चित्ताची. बदल्यात चित्त द्यायचं आणि त्याच्या बदल्यात ही घ्यायचं. म्हणजे चित्त कोणाला द्यायचं? ज्ञानेश्वरीला. त्याच्या बदल्यात ते बसावत घेत राहायचं. असे मनाच्या कानाने ऐकायचे. हे कान लय अपूर्ण आहे तिथं ऐकायला. या परिश्रोता अनुभवावी ही कथा, नुसती ऐकावी नाही.
अनुभवावी ही कथा अति हळुवारपणे चित्ता आणूया आता बघा इथे टाचणी पडली तर आवाज येईल असेल. आणि मी तुम्हाला सांगतो आता आपण सगळं विसरून गेलेलो आहे. इथं सगळे आपल्याला काय दुखत आहे, काय आपल्या हातपाय दुखत आहेत, काय कमरा दुखत काय आता आठवत नाही. आठवत उठ्ठाने तेव्हा आठवत, पण आता नाही आठवणार. कारण आता आपलं चित्त कुठे गेलेलं आहे, या विषयाशी समरस झालेलं आहे. लहानपणी आमच्या बाबाला उंच चावला तो लई मोठमोठे निवडायचं. माझ्या आई मी एखाद्या पिक्चरचं स्टोरी सांगायला लागली का तो बाहेर काही नाही ऐकायचा. आणि स्टोरी बंद झाली का लगेच रडायला सुरुवात करायची. मग ते कधी दुखत नव्हतं का, त्याचं चित्त पुढं होतं पिक्चरच्या स्टोरी. तेव्हा आठवत आणि तिकडं काम नसलं का लगेच इकडं आठवत आपल्याला. तसं चित्ताला हळुवारपणे ऐकायचं. हे शब्देवी संवादीचे, शब्दाच्या पलीकडे आपल्याला ऐकायचं. कसं ऐकायचं, मुख बोलत नाही तो असं असतो. आमच्या पोरीला मारलं का त्याची काहीतरी अशी रागात तोंडात काहीतरी बोलते. म्हणजे म्हणलं काय बोलली, सांग काय बोलली. ते म्हणजे मी काय पण बोलली असं, मला पण राग येतो, पण काहीतरी ती बोलली आपल्याला कळतं का नाही. आणि चुकीचंच बोलली, टाकूनच बोलली असं कळतं. तसं हे शब्द निर्माण व्हायच्या अगोदर ऐकायचं. कसं ऐकू, ती युक्ती संत शिकवतात. कीर्तनकार बाबाच्या बाजूला ती साथीवाली ना, त्यांना ती युक्ती आलेली. आपले मधले बाबा म्हणतात कीर्तनकाराच्या जे पोटात आहे ना ते साथीवाल्यांच्या पोटावर असते. त्या लगेच कसं करतं, तिथे गेलं का कोणी उभा राहून मायको बोलतो, तो त्याच्यातला अधिकारी, तो बाबाला साथ कराय तो प्रतिबाबा आहे. गुरुजी एखादं काही आडलं तर त्यांच्या ध्यानात असतं, पण विसरलं तर मॉनिटरलाच विचारतात का मठ्ठ पोराला विचारतात. तो जवळजवळ गुरुजीच्याच लेवलनी चालत असतोय. त्या पद्धतीने हे शब्देविन संवाद. आणि ती कोण कळतं माहितीये का, आत्म्याला आत्म्याची भाषा करते. बाबाला काय बोलायचं हे आपल्याला कधी कधी कळतं की. आता बाबा हा विषय मांडणार आहे. बरं बाबा आता इथे आलेत बरं का, बाबा जवळजवळ हा विषय मांडतील. आमच्या घरी गेलो का ते म्हणतात, आम्हाला वाटलं होतं बरं का बाबा हे प्रमाण देतील. माझ्या मनात आलं तर तिकडे लगेच त्या लोकांनी प्रमाण घेतलं. असं होतं का नाही आपल्याला. तसं मन मिळालेसे मना आणि एका बोलला जनार्दना, मनातली भाषा कळते. आम्ही मुंबईला होतो आणि महिन्याने गावाला चक्कर मारायचो. तेव्हा काय फोन नाही काय नाही, पण अचानक गेलो का मंडळी म्हणायचे मला माहितीच होतं आज तुम्ही येणार का. मन मिळालेशी तसं गुरुशी आणि शिष्याशी, ग्रंथाशी आणि आपलं काय झालं पाहिजे, मन त्याच्याशी मिलन झालं पाहिजे. याला दुखलं तर त्याला ठसठस होती, असं होतं. पोराला त्रास होत असला तर पोराचं जास्त दुखतं का आई जास्त बेचैन असती. आई बेचैन असती, पण आईकडे एवढी पावर आहे. बारीक पोराचं पोट दुखत आहे, त्याला औषध नाही, ही खाईल वावा आणि त्याला नुसती वाफ दे तरी ते बरं होईल. अशी प्रक्रिया आहे संतांची. अशा प्रक्रियेतून ते ज्ञान होत. नुसतं फुकलं तरी खाल्लं तिने. आणि हे जेव्हा पोटात होतं तेव्हा हे खात होतो, पण दिसत होती खाते कोण. तसं आपल्याला कोण खायला, आता ज्ञानेश्वरी कोण खाते माहिती का, ईश्वर. आपल्यातल्या ईश्वराला भूक लागली म्हणून तो आपल्याला इथे घेऊन आलाय. आता बस झालं, ओ आरुटे बाबा, ओ दौंडकर बाबा, आता वन झालं. आता ती ज्ञानेश्वरी ऐका सुटा. ही देवाने आपल्याला कृपा केलेली. गर्भाची आवडी मातीचा डोळा, तेथीचा जिवाळा तेथे बिंबी, तेथीचा जिवाळा तेथे बिंबी, आनंदाचे तोही आनंद. विद्यार्थी चांगल्या मार्गाने पास झाले, आनंद तुम्हाला जास्त, त्याला काहीच कळत नाही. त्याला ते म्हणतं फक्त तुम्ही म्हणले होते का नाही चांगले मार्क पडले तुला गाड्या देणार, हे सायकल घेणार, मला सायकल द्या पहिली. त्याला बाकीचं काही घेणार नाही, असं नाही पास झाला का काय. आणि बाप आहे खुशाल आणि गुरुजी लगेच बक्षीस देतात का. त्यांना माहिती हे सोपं नाही पास होणं, पण आनंद त्यांना आहे. कारण ते खस्ता कात दिलेले त्यांना माहिती याच्यात किती,
हे करावं लागतील, पण त्याला आम्हीच दिलं, ते आमिषाच्या निमित्ताने पास होते. त्याला मोबाईल घेतो म्हणलं, ते म्हणते 10वीला चांगलेच मार्क पाडतो म्हणून. बाकीचं काय, त्याचा आनंद कोण आहे? त्या आईला, पोराला भूक लागली आई खाती, आणि त्या पोराचं दुखलं का आई खाती, त्याला बरं होते. तसं हे शब्देन संवादीचे, इंद्रिय नेनता भोगीचे, इंद्रियांना न कळता, कानाला न कळता इथं स्पर्धा चालू होतात. कानाचं ऐकणं धर्म आहे ना. डोळा म्हणतो मी बी ऐकल, त्वचा म्हणते मी पण ऐकल, असं सर्वांगाने ऐकणं चालतं आपलं, तेव्हा ते समजतं. नुसतं कानाने ऐकून नाही जमत, सर्वांगाने यांच्या स्पर्धा चालतात. कान म्हणतो मी ऐकल, डोळा म्हणतो मी ऐकल, त्वचा म्हणते मी ऐकल, आई तुझा स्पर्श झालाय, मी आता आज ऐकणार आहे. असं पूर्ण सर्वांगाने ऐकलं जातं. ही विद्या आहे भारतात. शब्दवेदी ब्राह्मण कशी होते? शब्दवेदी त्या विद्या आहेत. त्या विद्या फक्त बैसता संतांचे संगती, गुरुच्या पायावर बसायचं आणि गुरुच्या पुढे जास्त बोलायचं नाही. तुमच्या पुढे विद्यार्थी जास्त बोलला तर तुम्ही हे जास्त शहाणे, ह्याच्याशी बोलायचं नाही, जा नापास होशील पेपरला, जा. शांत बसून राहायचं, खात राहायचं, म्हशी सारखं गपा खात राहायचं. रानात गेलं आणि गोठ्यात गेलं का मी एक घास काढायचा, मंथन करायचा, एक घास काढायचा, मंथन करायचं. भेटलं का खाऊन जायचं, हिरवा रानात गेलं. असं इथं साधू संत भेटले का खायचं. बोला आधी झोंबीजे प्रमेयाशी, सिद्धांताला झोंबायचं. याच्या पाठीमागं बाबाला नेमकं काय सांगायचं? आता ही अमृताचं कणाचं सांगितलंय, चकोराचं सांगायचे का आपल्याला? आपलं सांगायचे चकोर जसा ते सेवन करतो तसं तू गीता सेवन कर. सिद्धांत काय याच्यात? आता बाबा नाही तर आजी नाताला गोष्ट सांगतात, म्हणजे त्यांना गोष्ट सांगायची आवश्यक आहे, हे झोपलं पाहिजे. पण ती असं सांगते दुसरी गोष्ट सांगणार आता, म्हणजे म्हातारी म्हणजे आता मी काटाळून झोपल. तसं इथं सिद्धांत कळाला पाहिजे. हे कशासाठी सांगायचं? जैसे भ्रमर पराग नेती परी कमळदळ नेनती, तैसी पर्या हे सेविती ग्रंथी ये. या ग्रंथाचं सेवन कसं करायचं? भ्रमर आहे, भुंगा आणि कमळाचं झाड फुले, आणि त्याच्यात ते हळूच बसत आणि त्याच्यातलं परागकण असं सेवन करत. पण त्या कमळाला सुद्धा कळत नाही, आणि त्याची गोडी फक्त कोणाला कळते? त्या भ्रमाला. स्तनात दूध आहे, त्या स्तनाला किंमत नाही, त्या आईला नाही, पण अनन्य सेवन करणार ते पोरग आहे त्याला त्याची किंमत. कुमोदिनी काय जाणी भ्रमर सुमन भोगीत से, कुमोदिनी काय जाणी. ती सेवन करतो तसं सेवन करायचंय. तो भुंगा जसा त्याच्यावर बसून असं नाथ त्याच्यातून खिचून, त्याला कळत नाही. तैसी परी आहे सेविता ग्रंथी ये. त्याप्रमाणे अजून एक उदाहरण सांग का, आपुला ठाव न सांडिता आलिंगी जे चंद्र प्रगटता, हा अनुराग भोगिता कुमोदिनी जाणे. एक सूर्य विकासनी कमळे आणि एक चंद्र विकासनी कमळे. चंद्र विकासनी कमळ, ती चंद्र उगवला तिकडं का ही लगेच इकडं ओपन होतात आणि लगेच त्याला जाऊन तिथे भेटत. ओपन कशामुळे झाले? चंद्र प्रगटला म्हणून ना. चंद्र प्रगटला का हे लगेच ओपन होतात. म्हणजे यांनी दोघांची काय झाली? यांची भेट झाली. पण भेट झाली, ही जागा सोडली नाही, त्यांनी जागा सोडली नाही. जागेवर राहून त्यांनी चंद्राला कमळाने आलिंगन दिलं, भेटून आला. आपुला ठाव न संडिता, जागा न सोडता, आलिंगेचे चंद्र प्रगटता, चंद्र प्रगट झाला का लगेच त्याला तिथं आलिंगन दिलं. हा अनुराग भोगिता कुमोदिनी जाणी. ती कमळ चंद्र विकासनी कमळ चंद्राला आलिंगन दिलं. तसं आपण आहे त्या जागेवर राहून आपल्याला ते समजणार. ऐसे निगंभीरपणे स्थिरावलेली अंतकरणे, आठीला तोची जाणीव मानू ये. असा गंभीर अंतकरणाचा झाला. एखादा माणूस लई शांत असला तर आपण विचारतो काय काय शांती?
तो शांत म्हणजे ते संशोधक येते का आपल्यासारखं वाचा 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 बोलत राहतात का काय? शांत शोधन करायचा, शोध लावायचा. म्हणजे अभ्यास पोरांना जर असतं ना डिग्रीच्या अभ्यास वाला, त्याला जर पोरी असल्या त्या पोरीला आईने सांगते भांडी घायचं एक नको दिवाळ करू का बस. शांतता लागते. गंभीर माणूस असा गंभीर झाला का मग त्याला त्याच्यातला सिद्धांत कळतो. आणि इकडं आला काय, तू आला काय, ते कार्याच्या कीर्तनाला बघा ना, शेजारी एक बाई आली, तू कधी आली हो बाई, तू कशाला आलेली? तू आलाय तर तिथंच कधी पण कीर्तनाला पुढं जाऊन नसेल. माग कोण टोपाजी आला काही घेणं देणं नाही. आणि मागून येऊन कोणी व्हीआयपी नसतं व्हायचं. माग आल्याने मागच दार जायचं, नाही तर तुडवीत यायचं. तो विक्षेप होतो. एक तर श्रोतेची लिंक लागत नाही, वक्त्याची लिंक लागत नाही, त्याला डिस्टर्ब केल्याचं पाप त्याच्या माथ्यावर. त्यांनी मागत बसा. आले मोठा महाराज असतो तर आले पाहिजे, कारण ती त्याला पूरक असतात. पण बाकीच्यांनी मागच. पण आपले शेठ काल्याला फार लेट, मग नाही काढणार. अगोदर गंभीरपणे स्थिरावलेले अंतकरण, अंतकरण स्थिर झालं. हातीला तोची जाणी मानवी, तोची जाणू शकतो. अहो अर्जुनाचे पाती परसण्यायोग्य होती, ती संती अवधान द्यावी. कोणी ऐकायचं अर्जुनासारखं ज्याला वाटतंय मला ऐकायचंय, मला कळून घ्यायचंय, देव सांगणारे अशी भूमिका झाली पाहिजे. आणि तुम्हाला आपल्याला ध्यानात संती अवधान द्यावी. कोण अवधान देऊ शकतो? फक्त संत. फक्त संत अवधान देऊ शकतात. हे आपल्यासाठी असं समजून आहे. तुम्हाला माहितीये का, लग्नाचा अल्बम आल्यावर प्रत्येकाच्या हातात जातो, प्रत्येक जण पाहत असतो अल्बम. जाऊ द्या पुढं. एका फोटोच्या तिथं आल्यावर सारखा तिथं बघत राहतो. तो कोणाचा फोटो असतो? स्वतःचा. त्या अल्बम मध्ये तो कोणाला बघत असतो? स्वतःला. तसं या अल्बम मध्ये कोणाला पाहायचंय? तसं बारकाईन आपण पुढे ही कृपा करुण संती अवधान द्यावे. हे सलगी म्या म्हणतले. ओ संतांनो ऐका, असं म्हणत असताना सलगीनी म्हणतोय बरं का, तुम्हाला मी अधिकाराने नाही बोलत. ही सलगी म्या म्हणतले, चरणा लागून विनवले, प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून या. वक्त्याचा भाव पाहिजे. ऐकणारे कोण आहे? प्रभू आहे. ऐकणारे कोण आहे? संत आहे. तर तिथं मिलाप होतो. आणि जर म्हणजे यांना काय कळते, आपल्याला नुसतं सांगायचंय, कधीच मेळ नाही बसत. या धर्तीवर सध्या कीर्तन प्रवचन चालेल. यांना काय कळते? त्यामुळे हे जास्त अभ्यास करते नाही. यांनी सासू सासऱ्याच्या, जावयाच्या, राजकारणाच्या, नाही त्या इतिहासाच्या गोष्टी, हे कीर्तनाचे विषय नाही. कीर्तनाचे विषय फक्त आत्मा, देव, ईश्वर प्राप्ती, मनुष्य जन्माची इति कर्तव्यता काय, मोक्ष. कीर्तन प्रवचनाचा विषय. आणि आपल्या कीर्तन प्रवचनाचा हा विषयच नाही. आणि अशा विषयाचा बाबा आणलं तर गावची काट्या त्यात काय आणला होता बाबा, काय हसवलं नाही, काय नाही. जे कीर्तन हसवलं नाही म्हणतात ते म्हणतात कीर्तन फिकं झालं बरं का. हसवणे वगैरे, रडवणे हा कीर्तनाचा विषय नाही. मी कोण आहे, कुठून आलोय, जग आहे का, देव आहे, मी देह आहे का, परमात्मा आहे, मी कुठं आलेले, कुठून आलो, आता मेल्यावर कुठं जाणार आहे. ज्ञानेश्वरांनी त्याचा बंदोबस्त केला. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. कुठं घर बांधायचं आपल्याला? वैकुंठात. आता तुम्हाला घर रिपेअर करायचंय आणि आपल्याला घर बांधायचंय कुठं? वैकुंठात घर बांधायचंय सुशोभित. ते कधी बांधू शकतो? आता जवळ हातपाय हालतात तोपर्यंत बांधू शकतो ना. ते घर बांधलं ज्ञानोबारायांनी. हे मी विनंती करतो, जैसा स्वभाव माय बापाचा, पत्ते बोले जरी गोबडी वाचा, तरी अधिकच तयाचा संतोष आधी. वक्ता काय म्हणतोय, ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात श्रोत्यांना, नेवासाला एवढीच माणसं असतील बरं का, याच्यापेक्षा कमी असतील जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली त्यांना उद्देश म्हणतात, जैसा स्वभाव माय बापाचा, अपत्य बोली जरी गोबडी वाचा. त्या पोराला आईनीच बोलता नाहीत, मामा नाही बोलतायत, त्याची भाषा फक्त ते आईलाच कळते, बाकी कोणाला कळतच नाही. तरी होते पोरगुले भारी बोलते, रुगले भारी बोलते. तसं गुरुजीचा विद्यार्थी जर बोलायला लागला ना, शिष्य कीर्तन प्रवचन, गुरुजीला लय आनंद होतो. अरे वा,
ते बोबडच बोलत असतं, तरी पण त्याला काय होतो. तसं तुम्ही सगळे माझ्या आई वडिलांच्या अंतःकरणाच्या आत, म्हणून मी सांगतोय तुम्हाला आनंदच होणार. तैसा तुम्ही मी अंगीकारीला, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्ही माझा अंगीकार केला ना, सज्जनी आपला म्हणितला. मला कोणी म्हणले आपला आहे, सज्जन लोक म्हणतात हा आपला आहे. तरी उणे सहजे उपासला पार्थुक आहे. मग माझ्याकडे काही जरी कमीपणा असला तरी मला तुम्हाला म्हणायची काय गरज आहे. माझं न्यूनते पुरते, अधिकते सरते, माझं कमी असेल तर ते तुम्ही करून घ्याल पुरं. बघा गुरुजींना तसा अधिकार होता. पहिला आपण 35 मार्काला पास होतं ना, आणि जर त्या माणसाला, त्या पोराला नापास व्हायला जर 15 मार्क कमी असतील तर गुरुजींना तेवढा अधिकार होता. 15 मार्क त्याच्यावरती काही गुरुजी असे असायचे, विद्यार्थी चांगले, त्याची घरची परिस्थिती नाही, याचं डोकं नाही चालत पण हे धडपड करतोय, तर गुरुजी त्याच्या हँडरायटिंग मध्ये त्याचा पेपर लिहितात आणि त्याला पुढच्या वर्गाला ढकलला. आपण तसे तर नाही ना, नुसते बाबा म्हणले चांगला आहे ढकलला असा ढकलले नको. आपण आपल्या मार्काने पास झालो पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, अभ्यास करणारा पास होतोच. पण म्हणले तुम्हाला काय मला बोलायची गरज नाही ज्ञानेश्वर महाराज, माझं काही चुकलं तर मी एक मोठी चूक करतोय. म्हणली काय, भगवान श्रीकृष्णाच्या मुखातली गीता आणि ती मी मराठीत करायला लावली, तुम्हाला अर्थ सांगेल म्हणून. आता ते कृष्ण कुठं आणि मी कुठं, हा माझा मोठा अपराध आहे. आता हा अपराध आहे, चांगलं समजून सांगणं अपराध आहे. आपण अपराध केलं तरी म्हणतो मी काय केलं, आणि हे म्हणतात ही लीनता आहे त्यांच्याकडं, नम्रता. तरी अपराध तो आणि काही जे मी गीता तू कवळू पाही, आणि ते अवधरा विनवला आहे म्हणून या. मी तुम्हाला श्रीमद भगवद्गीता सांगतोय, ऐका काही म्हणजे जसं काय मला लई कळलं, हे श्रीकृष्णाच्या मुखात वाक्य मी तुम्हाला सांगत, हा मी अपराध करतो. या गीतार्थाची पोरी स्वये शंभू विवरी, या गीतेचा अभ्यास ज्ञानी भगवान शंकर करतात, आणि आपण केले तर आपण त्यांच्या वर्गातले होऊ, त्यांचे वर्ग मित्र होऊ आपण. पण आपल्याला त्यांच्या बरोबर नाही बसायचं, आपल्याला तिकडे जायचं चौकात बसायला, याच्या त्याच्या उचापत्या गाडीत बसायचं. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, जे तर भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. किती दिवस झाले तुम्ही ज्ञानेश्वरी संस्कार, किती दिवस याचा अभ्यास करता, मला चमत्कार वाटतो तुम्ही लय हुशार आहे. अरे ही लय हुशार म्हणजे किती हुशार असला तर त्याच्या हुशारीला मी कमी पाडतोय, एवढी हुशारी याच्यात लिहिलेली, याच्यात निखळ ज्ञान आहे. जनाबाई म्हणतात ज्ञानाचा सागर, आणि याच्याशी काय करायचंय, मित्रत्व जोडायचं. सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा आता ह्या ज्ञानाच्या सागरावर आपण गेलो पाहिजे, पण ह्या ज्ञानाच्या सागरावर कोळी गेले, कोळी, आणि फक्त मासच पकडून आणले त्यांनी. असे कोळी मास पकडायचं काम झालं. काही लोक गेले तेल शोधून आले, तेल, आणि त्याच्या खाली हिरे मानक मोती, इथपर्यंत पोचायचं आपल्याला. त्या सागरामध्ये अशी डुबकी द्यायची आणि सगळं खालून निराळून परत वर यायचं. असा ज्ञानाचा सागर आहे, त्या सागरामध्ये पोहायचं आपल्याला. शंकर भगवान अभ्यास आहे, ते हरू म्हणे नेहमीचे, आणि ती म्हणते मला आश्चर्य वाटतं तुम्ही अभ्यास करता. तेव्हा शंकर भगवान उत्तर देतात, ते हरू म्हणे नेहमीचे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. तू जशी नित्य नूतन आहेस तसे गीता तत्व नित्य नूतन आहे. आज वाचल्यानंतर अजून 4 वर्षांनी जर तुम्ही वाचलं, अजून वर्षाने वाचलं, तर त्याच्यातलं अजून गूढ गम्य कळेल. का आपली बुद्धी काय होती, दिवसेंदिवस मग काय होती, सूक्ष्म होती. परमार्थ करणाऱ्याची बुद्धी दिवसेंदिवस सूक्ष्म होती, आणि संसार करणाऱ्याची बुद्धी दिवसेंदिवस लो होत जाते, त्याला आठवतच नाही. मग ती नित्य नूतने हे गीता तत्व, हा वेदार्थ सागरू, हा वेदार्थ सागरू, जया निद्रिताचा जोडू, वेदांत चार्य बाबा.
हा ते वेद आहेत ना देवाच्या निश्वासातून झाले. आणि श्रीमद भगवद्गीता स्वमुखे आपण सांगतो श्रीकृष्ण. तर देव झोपत असताना श्वासातून झालेले आणि हे जागृतीतले. तो स्वये सर्वेश्वर प्रत्यक्ष अनुवादला ऐसे ही अगाध जेथे वेडावती वेद. वेद वेडे झाली. आपलं काय होईल? आपण वेडे झालो पाहिजे. वेडा झालो, वेडी झाले, वेडी झाले, वेडियांच्या गावा गेले. मानाई नाती गोती आम्ही विठ्ठल आमच्या संगाती. मुक्ताबाई झाली वेडी. आपण नाही. मुक्ताबाई झाली वेडी. वेडी झाल्यावर काय केलं? पदर प्रपंचाचा फाडी. पदर प्रपंचाचा फाडी. पदर प्रपंचाचा फाडी. आम्हा पोसून काही का आम्ही मानसात नाही. पुढे देव लोकात येत आम्ही आता. बाबांनी सांगितलं तू कोण आहेस? देव. आम्ही आता देव लोकात आहे. आम्ही माणसात नाही. माणसं माणसासारखीच वागतील. पण आम्ही संतांच्या संगतीत गेल्यामुळे आम्ही या संसाराबद्दल वेळ झालो आणि परमार्थात कशी झालोय? इथं ऐशी जे आगाध जिथं वेडावती वे तिथं अल्प मी मती मंद काय होय. वेद झाले त्या गीतेच्या मागे मी काय सांगू शकतो? पर येत असे एक आधारू तेनेच बोले मी सदुरू. जे सान कुळू श्री गुरु निवृत्ती म्हणे. मला काहीच नाही स्वतःला. ज्ञानेश्वरांना लिहिता वाचता येत नव्हतं. शाळेत गेल्याचं तर मारलंच असतं. गावात भिक्षा मागायला गेले तर मारत होते. इंद्रायणी स्नान केलं तर. परंतु माझ्या बरोबर माझे गुरुजी आहेत ना. आता मला काय घाबरायची कारण नाही. अशी माणसं आहेत आजही आपल्या बरोबर. रानातून कीर्तन ऐकायला येतात. घरच्या आम्ही सोडायला नेणार. दोन्ही बाजूनी मुसन मधून वाटे. आणि असं कधी कधी होतं इकडून वाघ आणि इकडून कीर्तन ऐकून जाताना वाघाची गाठ होती. दोघं थांबतात आणि वाघ वाट वाकडी करून जातो. यांना म्हणलं तुम्हाला भीती नाही वाटत का? ते म्हणले उगाच हरिपाठात म्हणतो का आम्ही? श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. अजून आपला विश्वास नाही का गोविंद बाबा? अजून आपल्याला वाटत नाही आपल्या माग बाबा आहे का? आपले आमची मुलगी 4थीला होतं. तिने कीर्तनात ऐकलं. मला म्हणली हो माझ्या माग देव आहे का? नाही. ती अशी पुढे बसली होती मी असं म्हणून मला का नाही दिसत? तुला काय माग कसं दिसत? डोळे तुझे पुढे. मग मला होती तुमच्या माग आहे का? म्हणलं आहे. मग म्हणले आता का नाही मला दिसत? किती हुशार पोरे. इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. म्हणून अर्जुन कधीच घाबरला. माझ्या मागे कोण आहे? माझ्या पुढे कोण आहे? ध्वजस्तंभावरी मारुती आणि शारद्य करी पार्थाचे. श्रीरंग नवल देखा प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. की सारथ्य करी पार्थाचे शारंग रू. काय देवाला प्रेम होता. डायव्हर झाला देव अर्जुनाच्या गाडीचा. आणि आमच्या इकडे ताईस आहेत कीर्तनाला आल्या आणि ठेवले जरा झोपायचं त्याला. मी म्हणलं ड्रायव्हर? हो ड्रायव्हर नाही माझा पोरगा आहे. आपल्या पोराला ड्रायव्हर म्हणलं तरी आपल्याला भीती त्याला राग येईल. आणि देव कोण होता? अर्जुनाचा ड्रायव्हर. बरं ड्रायव्हर गाडी घेऊन येतो बंगल्याच्या गेटवर आणि मग शेटरूबाबात बसती. तसं देव जायचा तबिले तिकडं गोडा काढायचा गाडीला झोपायचा आणि मग गाडी दरवाजा देऊन राहायचं. मग अर्जुन बसला का चाल द्या. रुबाब कोणाचा? गुरुजीचा रुबाब नसतो का? विद्यार्थ्याचा रुबाब असतो. बापाचा रुबाब नसतो. पोराचाच रुबाब जास्त. साहेबापेक्षा रुबाब कोणाचा? चपराशाचा. तुम्ही फाईल घेऊन ना गव्हर्नमेंटच्या ऑफिस मध्ये. साहेब उलट प्रेमाने बोल पण चपराशाच लय भाव काय.
त्याला ते व्यावहारिक लोक म्हणतात चहापेक्षा किटलीच जास्त गरज. पण मला काय आधार आहे ते सान कुळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. मला माझे गुरुजी असल्यावर मला काय भीती. आपले जर गुरुजी आपल्या मुखातून बोलायला लागले आपल्याला काहीच करायची गरज नाही. आपण आपलं गप्प बसू शकतो. ते आपल्याकडून तुकाराम महाराजांना विचारला वेदांत मराठीत कसे बोलले. आपण नाही बोललो. तुका म्हणे लावले ते बी मी म्हटलोच नाही. मग कोण म्हटलं. साडोंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी. आवाज इथून येतोय का त्या डबड्यातून येतोय. त्या डबड्यातून येतोय पण आवाज जातोय कुठून तिकडं हे कळत नाही. हे डबड बोलते असं दिसतंय पण आवाज तुमच्या हृदयातला आत्मा माझ्या हृदयातला आत्मा एक आहे. सर्वागटी राम देहादेवी एक एक राम सगळ्यांच्या देहात सूर्य प्रकाशक एक सूर्य 1000 किरणांनी प्रकाशित झाला तसा एकच आत्मा हजारो लोकांनी विखुरलेला आहे. तो एक आहे. एरवी तरी मी मूर्ख मला काय अक्कल नाही पण माझे गुरुजी आहेत ना माझ्या बरोबर. एरवी तरी मी मूर्ख जरी झाला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोजोड वसे. मी मूर्ख आहे पण माझ्या बरोबर संत आहेत ना ते माझं काम करून घेणार आहे. असं होतं का. हो असं कसं होतं. होतं ना. अरे परीस आहे आणि इकडे लोखंड आहे पण लोखंडाला जर परीस लागला तर त्याचं काय होतं. तसं मी लोखंड आणि माझे गुरुजी लोहाचे कणक होय सामर्थ्य परिस्थितीच आहे की मृत ही जीवितला आहे अमृत सिद्धी. मेलेल्या माणसाच्या मुखात अमृत टाकलं ते तडकन उठल. याच कसं उठलं. अरे तर वास्तू सामर्थ्य शक्ती नवलती काय. जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुकयातली भारती. मुक्याच्या तोंडपाठ सगळं महाभारत राहील. एक वस्तू सामर्थ्य शक्ती नवलते काय. हे श्री गुरूंचं सामर्थ्य. हे श्री गुरूंचं सामर्थ्य आपल्यामध्ये प्रगट झालं पाहिजे. बाबा 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 बाबाचं कळालं पाहिजे. बाबाच्या खात्याला आणीवारीला आपलं नाव पाहिजे. बाबा बाबा हयात असताना आपण मालक आहे त्याचे. बाबा गेलो आपलंच आहे तसं आपल्याला ते कळालं पाहिजे. पण बाबाच्या पुढं बाबा नाही व्हायचं. आपल्या मालिकेतले महात्मे बाबांना जाऊन 27-28 वर्ष आले तरी त्यांच्या मुखात बाबा 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 ते स्वतःला बाबा समजत. स्वतःला माणूस कधीच स्वतःला कळत नाही आपण कोण आहे. तिसऱ्या माणसाला कळतं हा कोण आहे. आपल्याला कळत नाही काय. आपण अर्धच घेऊन पडू शकतो. एक वस्तू सामर्थ्य नवल काय. जया ते कामधेनू माय तयासी अप्राप्य काय. म्हणून मी प्रवृत्तलेला आहे ग्रंथीये. कामधेनू आहे माझ्याकडं. माझे गुरु म्हणजे कोण आहे. कामधेनू आहे माझे गुरुजी कोण आहे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय येऊ नये त्याला सांगा जोजी. तसे माझ्याकडे कामधेनू असल्या मला काय अप्राप्य राहील. म्हणून मी प्रवृत्तलेला आहे ग्रंथी. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनविता असो. तरी माझ्याकडून काही कमी जास्त राहिलं तर तुम्ही काय करा भर टाका आणि जास्त झालं तर बाजूला काढा. आता दे जो अवधान तुम्ही बोलविले आम्ही बोले. तुम्ही जर बारकाईने लक्ष दिलं तरच वागता बोलू शकतो बरं. तुम्ही डुकले घ्यायला लागले का बाबाला डुकले द्याला. 90 सांग अहो चंद्रकांत द्रवता होय हातोटी चंद्रिकी आहे देवी वक्ता तो वक्ता नव्हे श्रुती. चंद्र प्रगट झाला का चंद्र विकसनी कमळ प्रगट होतात. तसं वाक्याची ताकद नाही. श्रोत्याशिवाय वक्ता नाही. म्हणून तुम्ही लक्ष द्या आणि तुम्ही नाचवाल तसं मी नाचे. तैसे चेष्टे सूत्रादी दारू यंत्र. त्या बाहुल्या नाचत असतात की नाही आपण पाहतो यात्रेत. आपण बाहुल्या नाचताना पाहतो त्या कशा नाचतात. आणि कशा नाचतात इकडं त्याच्या हातात तार येते रशी आणि आपल्याला कोण नाचवतोय. देव नाचवतोय. आज आपल्याला इकडे घेऊन आलाय तो नाचवीत नाचवीत सत्व गुणामध्ये. लग्नाला गेलो आपण रंगीबेरंगी होऊन जाऊ तिकडं. आणि भांडणं झाल्यावर मग आपण बघायचं. भांडणं झाल्यावर आपण म्हणतो तू महाराज समजू नको मला. मग कोण समजू राक्षस.
तमोगुण रजोगुण हे सारखे उपाडून येतात आपल्याकडे. हे थांबले पाहिजे. गुणाच्या अधीन मी नाही झालो पाहिजे, गुण माझ्या अधीन पाहिजे. त्या गवळणी देवाला उठ का उठन बस का बस करत होत्या. ताकद कोणाची होती? भक्ताची ताकद जास्त आहे. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू ही सारथ्य करी शारंगरू अर्जुनेसी. भगवान शिवाचं रूप घेऊन हनुमंतराय आहेत. त्यामुळे लढाई जिंकणार ना. हनुमंत आहेत आपल्याकडे शंकरू आणि देव स्वतः रथ चालवते. का नाही आपलं काम होणार? आपण ध्यानाला बसलो आपल्या बरोबर देव असतो. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा. मी नाम चिंतन करताना मी एकटा नाही करीत, माझ्या बरोबर कोण आहे? श्री हरी. आता तुम्ही सांगा इंटरव्ह्यूला एखादा पोर गेला आणि 100 पोरं आलेले 10 जागा सिलेक्ट करायचे त्यांना, पण त्यांनी जर मंत्र्याची चिठ्ठी नेली असेल तर ती 100 मध्ये एकटं नादतच असणार. आपलं काम होणार, आपलं काम होणार, कारण आपल्याकडे मंत्र्याची चिठ्ठी. आता आपण ध्यानाला बसलो आपलं काम नाही होणार का? धरोणी श्रीहरी आपल्या ध्यानाबरोबर कोण आहे? देव असले आपण सक्सेस. आपलं काम कधी सक्सेस झालं माहिती का? जे क्षणी अनुग्रह झाला ते क्षणी मोक्ष झाला. बंधनी काही आत्म्याशी बोलू. ज्या दिवशी गुरुचा अनुग्रह होतो त्या दिवशी आपलं काम झाले. पण आपल्याला लगेच कळत नाही. ते कळून घेण्यासाठी आनंद आस्वाद घ्यायचा म्हणून हे कळून घ्यायचं. ते काम आपलं तेव्हाच झाले. डिस्चार्ज देतो तेव्हा पुरा बरे झालेला असतोय का माणूस. थोडी ठसठस आहे तरी डिस्चार्ज देतात. त्यांना माहिती आता याचा रोग ताब्यात आलेला आहे. आता घरी गेल्यावर डोस घेतल्यावर बरा होणार. ते घरी गेल्यावर डोस नाही घेत, त्यामुळं परत त्याला ती कणकण झालं. घरी गेल्यावर डोस घेतला पाहिजे. वर्गपाठ करतो आपण पायवारीला गेल्यावर वर्गपाठ, आणि घरी आल्यावर झोपून ग्रहपाठ. मार्क कशाला जास्त आहे? ग्रहपाठाला का वर्गात अभ्यास करणार? परीक्षा कशावर आहे? बाबा बी असल्याचे वर्गपाठाला आहे, ग्रहपाठाला गेला तर गेला, मला काय घेणे. बंड बाबा आपल्या असे होते, काठी घ्यायची चिंताला बसवायची. कोंडा ते संत गाडी बाबा पाया गेले, पाया पडायला गेले काठीनेच मारायचे. नाटकं करतो काय पाया पडायची. बाबाला पैसे देतो काय फाईल पुढे ढकलण्यासाठी? गव्हर्नमेंटला पैसे कधी द्यायला लागतात? पेपर अपूर्ण तवा. तसं गुरुपौर्णिमेला बाबाला पैसे द्यायचे म्हणजे पेपर अपूर्ण आहेत आपले, घ्या पुढच्या वर्गात ठरवून ही घ्या रिश्वत बाबा. नवल देखा प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पार्थाचे करीत असे. देव नोकर व्हायला काले का बंगाचं प्रमाण आठवत आता आठवत. नवल देखा प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे की सारथ्य पार्थाचे करीत असे. देव ऋणी केला, देव ऋणी केला असं प्रमाणे काल पण आठवलं. तुला माहिती का ते याच्यामध्ये सर्च करता येतं नुसता देव ऋणी म्हणल्यानंतर लगेच तुकाराम महाराजांचं ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा. देव ऋणी झाला पाहिजे आपला. देव आपल्या बाकी मग भेटलं बाळा. ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी भाग्य तरी ऋणी. देव ऋणी करायला किती ताकद लावायला लागेल. आमदार आपल्या पोराच्या लग्नाला यायला किती पळायला लागत नाही. त्याला कार्ड द्यायला जाते, ते देते एक माणूस त्याचा पाठवून एक चिठ्ठी घेऊन मी येऊ शकलो नाही पण शोधायचे आहेत. कोणाच्या यायला येत असतं काय? तसा देव ऋणी करायचा आपल्याला. तसा अर्जुनाने देव ऋणी केला होता, संतांनी देव ऋणी केला होता. आपण करा ना देव ऋणी. देखा नवल प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे की सारथ्य करे पार्थाचे करून असे. देव नोकर झाला, पायीक पाठीशी घातला आपण पुढा राहिला जेणे पांचजन्य अस्फुरला अवलीळाची. अर्जुनाला गाडीत माग बसवलं आणि स्वतः रथ चालवतोय. आणि जर शस्त्रास्त्र आले का पहिलं स्वतःवर घेतो आणि मग हुकला इकडून तर अर्जुनाला बसला. असे देव आपल्याला रक्षण करतो. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, मागे पुढे मागे पुढे उगवी पुढे संकट. देव
मागितले देवोबा मागे पुढे आपल्या आत्ता सुद्धा, पण ती दृष्टी नाही आपल्याला, तो चष्मा नाही. तो ज्ञानेश्वरी आपल्याला चष्मा देणार. मग काय टेन्शन आहे आपल्याला. अर्जुन मात्र लढाई करायला तयार नाही. सर्वांगा कंटाळा आला, अति संताप उपनला, तेथ बेंबळ हातू गेला गांडीवाचा. त्याच्या धनुष्याचं नाव गांडीव धनुष्य होतं. त्याला ते चक्कर आल्यासारखं झालं. घाबरला, यांना पाहून यांना मारायचं नाही. नाही, मी भीष्माचार्याला नाही मारणार, द्रोणाचार्याला नाही, कृपाचार्याला नाही. आणि बाण, धनुष्य बाण खाली रथातून त्याच्या हातातून पडला आणि शरीराला असं त्याच्या लटलट कापला, कंप सुटला. आता आपल्याला काही कमी पडलं का कंप सुटतो वाटपाच्या वेळेला. मग आपल्या जीवर खाली होत. ते म्हणते नको नको, पाप करून मला नको. आणि इथं बापाचं दसऱ्या 3 भाऊ आणि 500-600 रुपये फुटूला लागले ना बनवायला दाव्याला. तर तो सांगतो 900 सांगितले, या दोघांकडून 300 काढली. एवढे चिटर त्यांच्या बापाने ठेवली का ज्ञानेश्वरी कळेल त्यांना. अन्नदान करतो ना असं चिटरपणा करून अन्नदान घालतो काय. 2 नंबरचा ब्लॅक मार्केट करतो, बापाचं भावाचं गावाचं खातो ना अन्नदान घालतो आणि बोर्डावर नाव लिहितो. त्यांना कधीच कळणार नाही. ज्यांची निष्काम तुम्हाला नाम भेटला असं तर समजायचं. पंचायत समितीचे एक कार्यकर्ते होते मोठ्या हुद्द्यावर, आणि त्यांच्या घरी मला राहण्याचं योगाला राहू दिलं. ज्ञानेश्वरी सांगायला गेलो तर ते म्हणले बाबा मला रोज 10-15 हजार रोज भेटले असते, पण मी घेतले नाही. रिटायर झाल्यावर गुरुजी त्यांना अनुग्रह भेटला. केलेलं वाया जात नाही, तुम्ही चांगलं करा उगावणार. तुम्ही जर दुधात पाणी घालता आणि देव पाहिजे तुम्हाला. गावात भेटत का बिगर पाण्याचं दूध आपल्या सख्या भावाको. त्याला विचारू का रे पाणी घातलं. ताकद नाही आपली विचारायची, कारण त्याची काय घाटी होती ना आपली दूध देत होती तेव्हा आपण तेच धंदे केले. आमच्या दुधात पाणी नाही घातलं तर गायची कास होती चोरटी सगळी तोंडाबाद नाही चालणार. निष्काम लोकांसाठी हे ठेवलेलं आहे. एरवी कळू शकत नाही. अर्जुन घाबरला, नको म्हणतो मला, आणि आपण म्हणतो पाहिजे मला पाहिजे. ते न धरताच निष्ठले परी नेनेचे हातोनी पडिले, ऐसे हृदयाचे व्यापिले मोहे येणे. त्या मोहामध्ये तो म्हणला मी नाही मारणार. त्यांना काही कळत नाही तेव्हा मी करू काय लढाई त्यांची. त्यांना नाही कळत म्हणून मी त्यांना मारू का. नको नको, रक्ताने माखलेलं राज्य मला नको. तेव्हा ही मोह आणि ही माया आणि स्नेह इतकं डेंजर आहे. जे वज्रापासून कठीण, दुर्धर अति दारुण, तयाहून हे असाधारण स्नेह नवल. हे नवल आहे ना वज्रापेक्षा कठीण आहे. वज्र घातले ना तर बांधायला लागणार, पण वज्रालाही पण भेदून जातो. असले नवले स्नेह प्रेम संसारातलं लय डेंजर आहे. एवढा अर्जुन का साधा होता का, ज्याने संग्राम हरी जिंकला. भगवान शिवाची अर्जुनाची लढाई झाली तर शंकराला ज्याने हरवले, ते धनुष्य बाण हातातून लटलट पाडून पडले. म्हणजे काय झाले, प्रेमाच्या आधी गेला, मोहाच्या आधी गेला, स्नेहाच्या आधी गेला, मायेच्या आधी गेला. असंही आहे. इथं चांगल्या चांगल्याची त्रिधा पटवली. ते म्हणतात ज्याने संग्राम हरी जिंकला, निवांत आणि कवचाचा ठाव फिरला, तो अर्जुन मोहे कळवळला क्षणा माझी. हे साधं होतं का. त्यांनी शंकराला हरवलं. निवांत आणि कवच त्यांनी स्वर्गावर हमला केला होता. इंद्रादिक देवांना आवरत नव्हती म्हणून खालून मृत्यूलोकातून माणूस बोलवला, अर्जुनाला वर बोलून घेतला आणि त्यांना हरवलं. असा हा भारी होता. तो अर्जुन मोहे कळवळला एका क्षणात, जैसा भ्रमर वेली कोडे तो भलतेसे काष्ट कोरडे, परी गळी की माझी सापडी पोवली की. तो गुंगा आहे ना, गुंगा अशा जाड जाड तुळ्या असतात, त्या भेदन करून जातो, त्याचा भुसा करतो बा जाड तुळ्यांच्या. पण रात्रीच्या वेळेला सूर्य विकासनी कमळाच्या आतमध्ये ते मकरंद विसर्जन करत असतं, ते त्याच्यात मशगूल होऊन जातं आणि सूर्य मावळल्याबरोबर ती कमळं मिटली जातात. आणि मग सकाळी काय होतं, त्याला काहीच घेणं देणं नाही. हरी पाठी गेले ती निवांत चिठेले, भ्रमर गुंतले.
हरिपाठी गेले ती निवांतची ठेली. त्यांना घरातलं कोण मेलं जगलं वाढदिवस काही गेलं नाही त्यांना. तो भोगा पुढं मजगूल झालाय. तसं हरिपाठात गेला तो देवाशीची एक झाला, त्याला काहीच माहित नाही माग काय झालं ते. आपल्याला सगळं माहिती असून आपण कीर्तनाला सगळे जोड गावा. भ्रमर गुंतले सुमन कळीके. आणि सकाळी त्या हौदावर उजाडायच्या अगोदरच हाती येतो, हौदच घालतो आणि ती कमळाची पानं असं सोंडणी ते पुढे येतो अशी फेकून देतो आणि जाताना त्याच्यावर पाय घेऊन जातो. तो गुंगा मरून जातो. तरी त्याला आठवण नाही राहतो. त्या कमळाच्या कणिकेमध्ये मंत्रमुग्ध झालाय. तसं आपण देवामध्ये मंत्रमुग्ध झालो पाहिजे. काय झालं कळालं नाही पाहिजे आपल्याला. आपण विधेयी स्थितीमध्ये गेलो पाहिजे. तर आपण जो विधेयी स्थितीमध्ये त्याला सांगतोय देह स्थितीच्या गोष्टी. आपण काय बोललं पाहिजे, आपण कोणत्या स्थितीत राहिलं पाहिजे. विधेयी स्थितीमध्ये गेल्यानंतर विधेयी स्थितीमध्ये गेलेला माणूस म्हणजे काय माहिती का, ऑपरेशन थिएटर मध्ये नेला त्याला. ऑपरेशन थिएटर मध्ये नेल्यानंतर त्याला आता ऑपरेशन करायच्या अगोदर सगळ्या काही विचार काढल्या. डॉक्टरने विचारलं मग तुमचं गाव कोणतं, म्हणलं खेळ. मुलं किती, जेवढी आहेत तेवढी सांगितली. सगळे कामाला पुढे परफेक्ट सांगितलं. लगेच डॉक्टर ऑपरेशन करायला सुरुवात करील. ते ठणठणा ओरडलं. ज्यार ती हे सगळं बराबर सांगते त्यार त्याला भूल चढलेली नाही. आणि भूल चढलं ते पाप टाळटाळा. डॉक्टर कापीतोय तरी पण त्याला काही होत नाही, कारण काय झालेली त्याला भूल चढली. आपण भेटायला गेलो तरी तो तसं दिसतोय टवटवी. आणि दुसऱ्या दिवशी गेलो कळत का आपली तशीच पंढरपूरला गेलो इंजेक्शनची पावर. घरी आलो आपलं कणत भूल उतरली आपली. असं झालं तसं झालं. कधी कधी काहींची भूल तिथंच उतरती. खायला ताण बसला, पंढरपूरला खायला गेला का चालायला गेला त्यांच्या मेहरबानी करायला गेला का दिंडी चालतो. अरे तिथे गेल्यानंतर देवच आठवलं पाहिजे, खायची दुर्दशा आली पाहिजे, पडाया नीट नाही भेटलं पाहिजे, देहाचे लालन पालन चोचले सोडले पाहिजे, जिभेचे चटके सोडले पाहिजे. हे वारीला जातात ती मिरट आणि मिरचीच्या पुढे येऊन जाते. पिऊळ भेटलं कापून खायचे त्याच्यात घालायचे. त्याच्यासाठी काय करतो वारी. वारीला गेल्यावर देव भेटला पाहिजे, देहबुद्धी गेली पाहिजे. घरच्यांनी मोकार सोडलाय 20 दिवस, त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे यांना. जसा गेला होता तसाच आला घरी आपल्या. तो एवढाच नाही, तो तुळ्या भेटणारा भोंगा मरून गेला. तसं झाला. ते तर उत्तीर्ण होईचे प्राणी, पण कमळदार चिरून येणे तो मेला तरी चालत म्हणतो. कमळदाराला धक्का नाही लावणार तो भोंगा म्हणतो. तैसे कठीण कोवळे स्नेह देखा. आणि तुम्हाला सांग माहिती का, आपण माळ घातल्या तर आपल्या मनाने नाही माळा घातल्या. आपण आपल्या मनाने नाही आलो आज प्रवचनाला. देवाने ठरवले यांना घेऊन जायचं म्हणून आलो. आपल्या जीवनात बऱ्या वाईट गोष्टी घडतात, देवाने ठरवलेले, आपल्या हातात. काही काही पिक्चर मध्ये हिरो अर्ध्यातच नसतो ना, अर्ध्यातून गायब होतो. आणि आपण तोच पिक्चर बघतो, खास आपल्या आवडता हिरो अर्ध्यातून गायब झाला. तो का अर्धा तरी त्याच्या मनाने थोडी आला होता. डायरेक्टरने सांगितलं एवढंच काम करायचं आणि एवढ्यात नाही करायचं. तसा आपल्याला ठेवलेले, आपल्याकडून जी बी चांगलं वाईट करून घेतो ती त्याची इच्छा आहे. आपल्या हातात काही नाही. दुर्योधन नाटकं करीत होते, दुर्योधनाची घटना होती का नाही. तुम्हाला आपल्याला दाखवायचं तर असं केलं का असं होतं. देवाने त्याच्यामध्ये ते सुचवलं होतं. ही आदी पुरुषाची माया, अरे ब्रह्म या ही नयेची आया, मनोनी बोलवल्या एक राया संजय म्हणे. ही माया कोणाची. देव पाश टाकतो आपल्यावर. आपल्याला नाही सुधरत. नागबाबांना नाही कळून दिलं. 36 वर्ष देऊन काम करत होता. श्रीकंड्या चंदन उगाळून करी वस्त्र गोदातीरी दूत असे. आता मी जर राहिलो शिंदे बाबाच्या घरी म्हणलं एक दिवस मी झाडू मारतो तरी मारून देणार नाही. आणि देव एवढं काम करतो का, कळालं नाही. तो देवावर त्याच्यावर पगडा टाकला. तसा तुमच्या आपल्या पगडा थोडासा मायेचा बाजूला केला म्हणून आपण इकडे आलो. आणि या बिचारांना गोड आहे ना तिथं. देव म्हणतो यांना अजून थोडंसं भोगायचं, अजून थोडी कामं आहे त्यांची, यांना लगेच सोडायचं नाही. असा हा पहिला अध्यायाला आपण निरोप देतोय. अर्जुनाला मोह कोणी निर्माण केला. देवाने. ही आदी पुरुषाची माया. ही माया कोणाची आहे. आदी पुरुषाची. नाही तर ती काय, आता समजा बाबा एका ठिकाणी मी आता पाहिलं
पुढून सकाळी येताना खाली बंगल्याच्या खाली लिहिले कुत्र्यापासून सावध राहा. म्हणलं आपण काय करायचं, काय करायला काय कुत्र्यापासून. कुत्र जर असं आपल्याकडे बघत असेल तर आपण त्याच्याकडे बघत राहतो. ती आपल्यापेक्षा होऊ शकते, याचा आत यायचा विचार दिसतो. मग ते कुत्र म्हणते माझी नजर चुकून जायचंय का. मग कुत्र थोडा वेळ इकडे करतो. हा म्हणतो हा आता बघत नाही बरं का, आपण बसू. ती इकडे बघत असतो तरी इकडेच बघत, आणि हा सेंटरला आला का बा. मग जर तुम्हाला आज जायचंय तर कुत्र्यापासून सावध कसं व्हायचं. ज्याने हा बोर्ड लावलाय त्याला चारोळी मारायची. श्री अनंता मधुसूदना. मग तो खाली कुत्र्याला आवड मला आत यायचं. तो म्हणतो मोत्या ये. ते खूप तिथं बसते तरी आपण घाबरला नाही पाहिजे ना. तो तर यावले आता तर ते बघायला लागलं तरी आपण घाबरतो. ती खूप करत. हा म्हणतो काही करणार नाही, मी सांगितले याला मोत्या. तशी ही माया ही देवाला सांगायची हिला आवर. सांभाळी सांभाळी आपुली की माया आम्हासी का भयभीत केले देवे. म्हणून देवाला भजायचंय. हा असा पहिला अध्यायाला आपण निरोप देतोय. आपल्याकडे अजून 15-20 मिनिटं आहेत तर आपण 13 मिनिटं आहेत तर त्या 13 मिनिटांमध्ये दुसऱ्या अध्यायात पदार्पण करतोय. दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे सांख्य योग. सांख्य योग म्हणजे ज्ञान योग. आत्मज्ञान ज्याने भेटतं तो योग सांगतो. पहिल्या अध्याय देवाला बोलूनच नाही देत. जवळजवळ 90 ओळी वस्तू पण अर्जुन बोलूनच देत नाही देवाला. देवाच्या पुढं वाट 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 चालू आहे. देव म्हणतो तू गप ना बाबा, गप. तरी ग बसत नाही. अर्जुन परत देवाला नीती शिकवायला लागला. मी पार्थ द्रोणाचा केला, येणे माझा धनुर्वध दिधला, तेने उपकारू काय आरुंभला, वधू तया ते वधी तया. या द्रोणाचार्याने मला बाण चालायला शिकवला आणि तू म्हणतो त्याला मार. मी त्याला मारू काय. जेथीच्या कृपेचा लाभे जेवण तेथेची मन मी विचारू तरी काय मी भस्मासूर. अर्जुन म्हणे. अर्जुन म्हणतो मी काय भस्मासूर आहे. भस्मासूराला काय सांगितलं. भस्मासूर देवाला रोज विभूती नेऊन द्यायचा अंगाला लावायला. कधी कधी लेट व्हायचा. खेडमध्ये एक माणूस मेला नाही तर कुठून विभूती आणि चाकणला जायला लागायचं. तरी पण दम थाट यायचा कधी कधी. कधी कधी पुण्याला जायला लागायचं. देव म्हणायचं काय आज लेट झालं, आज लई लांब गेलो. बर असं कधी योग आला तुला लईच लांब जायला लागलं तर लांब जात नको जाऊ. तुला एकदम होतो तुला वाटलं एखादं दिसलं तर त्याच्या डोक्यावर हात ठेवी जा, त्याचं भस्म घेऊन मला घेऊन जा. यांनी 4-6 वेळा प्रयोग करून पाहिलं. म्हणलं असं होतंय. योगेश म्हणलं ही पार्वती एवढी सुंदर या शंकराला काय पाहिजे. याला नाही कपडे चांबडे लावते, उघडा बंब्याच्या बंब्या आणि रात्री जंगलात एवढी सुंदर काय पाहिजे. याच्या डोक्यावर हात ठेवतो. देव म्हणला आता आपला कार्यक्रम झाला. शिवभोळा चक्रवर्ती, कोणाला विद्या द्यावी कोणाला काय नाही. पण गेला विष्णू. विष्णू म्हणला त्यांनी त्याच्यापेक्षा पार्वतीपेक्षा रूप सुंदर केलं आणि त्याला संपवला. म्हणजे माझ्यासारखं नाचायला लागत तुला. आमच्या देवाकडे असे पहिलं वरातीला नाचत येत ना, आमच्याकडे लग्नाच्या अगोदर वराती आणि मी नाचत तसं नाचायचं. मग तिने मोहिनीचं रूप घेतलं. इकडे हात ठेव इकडे ठेव आणि तिने त्याच्या स्वतःच्या डोक्यावर ठेवलं, त्यांनी त्याच्या डोक्यावर ठेवला. झाला बस. तसा मी भस्मासुरी का मारू मी याला. भीष्माचार्य माझ्या आजोबा म्हातारपणाची काठी त्यांना मंदिरात न्यायचं का मसनात द्यायचं. आता मार मी नाही मारणार. देवाला शिकवायला लागलं. तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूच सदा रक्षिता आपदी आमची. तूच आतापर्यंत आमचं रक्षण केलेलं आहे. तर आता तू एक काम कर बाबा, मला सांग माझ्या डोक्याचा वैदा झालेला आहे. जैसा शिष्या ते गुरु सर्वता नेणे अभेरू की सरिता ती सागरू ती जी केली. आपली काय बुद्धी असं आपला शहाणपणा आपण वट बोलत बसतो. काय तो अर्जुन चक्रवर्ती सम्राटाचा पोरगा आहे तरी त्याचं डोकं चाललं नाही. काय करून काय ना संबंधळेला आपल्याला काय अक्कल आहे त्या अर्जुनाच्या मनाने. चक्रवर्ती सम्राटाचा पोरगा, त्याच्याकडे एवढ्या सगळ्या सुविधा आणि चांगली शहाणी माणसं तरी त्याचं डोकं चाललं नाही. आपली गपचूप माळ घालायचं आणि बाबाच्या मागं निघायचं. ते दिलं सोडून आणि हेच बडबड करीत बसतो. अर्जुन म्हणतो देवा गुरुजी कधी विद्यार्थ्याचा आग्रह करू शकत, तुम्हाला ज्ञान सांगतात. मग देवाने डायरेक्ट औषध दिलं बरं का त्याला. दुसऱ्याच अध्याय
आत्म आणि अनात्म विचार सांगितला. आत्मा शाश्वत आहे आणि अनात्मा नाशिवंत आहे. तू आत्म्यावर दृष्टी ठेव. अनात्मा काय आत्मा काय सांगणार की औषधाची मी कडवटपणे जैशी अमृताची पुरवणी ते आहाच नदीचे परिगुणी प्रगट होय. अमृताचं औषधाचा कडवटपणा आहे. पोरग घेत नाही. माळा घालती नाही लोक. आता तुम्ही आपण घातले म्हणजे ती काय राजभूषी घातली असं काही नाही. औषध लहान पोरग आपलं घेत होतं का औषध खुशी त्याचे हातपाय धरायचं. त्याच्या आईला आवडत नाही. त्याच्या आई म्हणते धरा याचा हातपाय धरा आणि मग त्याचं तोंड धरायचं. मग चमचा सोडायचा. तरी ती असं डांबरट चमचा काढलं अर्ध बाजणाराच्याच तोंडावर. तसेच बाबा ज्ञान पुरं सांगतो पण पुरं ऐकतच नाही. बाबाच अर्ध परत बाबाला रिटर्न. बाबा म्हणतो मला आता यायला आले. असे करतात का नाही पोरं? पोरं आपलीच विद्या आपल्या शिकवितात का नाही? असं आपल्याला म्हणतात तुम्हाला माहित नाही ते शिकले आपल्याकडूनच. गुरुजीचीच विद्या गुरुजीला हमारी बिल्ली हमीसे म्याव. तसं अर्जुनाला डायरेक्ट अमृताचं औषध. ते औषध कडू आहे पण त्या पोराला माहित नाही. पण प्रगट होईल का नाही नंतर गुण भेटेल का नाही. आता कडवट आहे पण गुण अमृतासारखे आहे. तसं अर्जुनाला देव सांगणार आहे. आता ज्ञान दुसऱ्या अध्यायातला 11 नंबरच्या श्लोक पासून तर 30 नंबरच्या श्लोक पर्यंत गुरुजी आत्म्याचं ज्ञान सांगितलं. अख्ख्या गीतेचं सार आहे दुसऱ्या अध्यायात 11व्या अध्यायापासून 30 नंबरच्या श्लोक पर्यंत. ते जर आपल्याला नीट कळालं तर आपल्या घरातला कोणी मनुष्य जरी गेला तर आपण रडू शकत नाही. नाही रडू शकत. रडायचीच गरज नाही. तर तुमच्या वेळी काय म्हणतात म्हणून गावातली लोक काय म्हणतील आपण रडलं नाही तर म्हणलं मग खोटं खोटं रडायचं त्यांच्या. नाहीतरी आपलं तसंच आहे. पण रडत नाही. आमच्या घरातला आम्ही पाहिलेले पहिल्या दिवशी खरं खरे रडतात. दुसऱ्या दिवशी जी मैत्रीला आली ना ती पाहुणे दसरीला यायला नाही भेटायचं तर मध्ये अजून भेटून जातात. आणि दरवाजात गाडी दिसली हे ठेवून सगळं खायचं त्याच्यावर. मग रडायला सुरुवात. ती दरवाजात आलं ते जास्त बहीण रडायची आणि ती गाडीत बसून गेले. अरे खरं प्रेम आहे का आपल्या एकमेकावर? हे प्रत्येकाच्या घरोघरी मातीच्या चुली. हे घरात सगळ्यांचे नाटकी प्रेम आहे आपलं. खरं प्रेम काय वेगळं आहे. जर खरंच ज्ञान झालं तर रडणार नाही माणूस. सुटला रडायचा क्षण येतात. माझे बाप वारले माझे आजोबा वारले मी लाडू बुंदी ठेवली का आनंद झाला म्हणून ठेवले काय? मुलगा झाला म्हणून पेढे वाटले ना. आजोबाला म्हणून लाडू ठेवले काय आनंद झालाय मला. माझे आजोबा ज्याच्यासाठी आले होते ते काम करून फत्ते झाले. ज्या कर्मासाठी आले होते म्हणे ज्याच्यासाठी शरीर दिलं होतं त्याचं यथासांग चीज केलं. ईश्वर प्राप्ती केली आणि त्यांच्या मार्गाला गेले. हे घ्या गोड झाला माझा शेवट तो भला आजी गोडी गोड झाला. माझं जीवन झालं. मुंबईला आला एक भाऊ आणि पाईपलाईन करायची. भावाला म्हणला 5 लाख रुपये पाहिजे. तो बघतो प्रयत्न कर. आणि 4 दिवसांनी सांगितलं काय पैशाचं काय होत नाही. म्हणलं मग जातो गावाला. आणि भाऊजी म्हणले थांबा पोळ्या करते. राहील करतो पोळ्या भेटल्या तुझ्यामुळे. मी ज्या कामासाठी आलो ते काम झालं नाही. आणि 5 दिवसांनी पैसे दिले. आणि म्हणलं आता उद्या जातोच दादा. आणि वहिनी म्हणली पोळ्या खाऊन जा. थांबल का नाही. काम झालं. तशी आमची कामच झाली नाही म्हणून रडारडी. काम झाल्यावर खुशीने निघतोय. कंपनीत कामाला लागायच्या वेळेला सुद्धा खुश आहे. सिलेक्ट झालो. आणि 2-3 वर्ष अगोदर सांगतो झालं बघा. आता 2-3 वर्षच राहिली. 2-3 वर्षच राहिली. कशाची सुटायची. तसा यायचं पण असतं या जगात आणि जायचं पण असतं. जाताना खुशीने निरोप समारंभ 10,000 5,000 मित्राला जेवण देऊन गेला निरोप समारंभ. सही सलामत सुटलो बर का. तसं मी तर सही सलामत सुटलो काळाच्या तडाख्यातून. ते ज्ञान दुसऱ्या अध्यायातल्या 11 नंबर ते श्लोक ते 30 नंबरच्या श्लोकात सांगितलेले. आणि फक्त मराठीतला अर्थ वाचायचा ज्ञानेश्वरीतला. ओव्या सांगणाराला अजून नीट कळाली आपल्याला कळणार नाही. पारायण करायचं पण पारायण कळण्यासाठी करायचे. कुत्र माग लागले तसं पळायचं नाही नुसतं. आता इथे एखाद्या गावात आलो एखादं कुत्र माग लागले मी कसा पळेल सांगा.
माझं कपडे सुटत का पायाची खल का काय घाणीत पाय पडतो पळतच सुटत तसं नाही पाहिजे. हो ना म्हणजे असं नाही, समजत समजत समजत. हा 7 दिवसात पारायण करावं लागणार आपल्याला, तेवढ्या दिवसात बसवायचे. पण एकदा तरी आपण ही ज्ञानेश्वरी शुद्ध मराठीत मामासाहेब दांडेकर व साखरे बाबांनी केलेला मराठीतला अर्थ वाचायचा. हे ग्रंथ कळण्यासाठी वाचायचे, नुसती घोकमपट्टी आणि पुण्य नाही होत. झालं वाचून दिलं ठेवलं. प्रेमाविन भजन नाकाविन मोती आणि अर्थाविन पोथी. अर्थ नाही कळाला तर नुसती घोकमपट्टी केल्यासारखंच आहे ना. आकलन झालं पाहिजे, आपल्याला कळालं पाहिजे. मग आता भगवान वाच्य देव बोलायला लागले. 92 नंबरच्या ओळीत बोलते. पहिला अध्याय बोलूनच नाही दिलं देवाला, किती हुशार असला अर्जुन बघा. मग आता देव म्हणलं, ए तू जाणता तरी म्हणविसी परी नेणिवितीनं सांगितली आणि शिकू म्हणो तरी बोलसी बहुसाल. तुला शांतपणाचा आव्हान तो आणि कळत तर तुला काही नाही, आणि मी सांगायला लागलो तो मलाच बहुसाल शिकविती नीती. मला सांगतो मोठ्या माणसाकडे गेल्यावर बोलायचं, मोठ्या ऑफिसरकडे गेलं जर जास्त बोललं तर कामापुरतच बोलायचं. जास्त बोललं का जास्त त्रास होणार, कमी बोलायचं मोठ्या माणसाची. डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरना आपण बोलायला लागलो, उलट शिकवायला लागलो तर डॉक्टर काय म्हणाल आपल्याला, मी डॉक्टर आहे का तू डॉक्टर आहे. तसं फक्त बाबा बोलत नाही, मी बाबा आहे गो तू बाबा आहे. आपण बाबाशी जास्त बोलायचं नाही. आणि बाबाशी बोलायचं असेल तर पहिल्या दिवशी फक्त पातळ परिचय करून द्यायचा. आपल्या बघा शाळेमध्ये हायस्कूलला जर पहिले सर आले ना नवीन आणि पहिलाच आपला वर्ग त्यांचा, ते आल्यावर गुरुजी ओळख करून देतात आपली, मी कोण आहे. तशी आपण फक्त ओळख करून द्यायची, मी कोण. याच्या पलीकडे बाकीचं काही बोलत नाही बसायचं. प्रपंचाचा कात्याकूट कधीच बाबाकडे काढायचा नाही. तर किती जर उकारलं तर खाली कोळशाच्या खाली सगळे काळे कोळशेच निघणार आणि ते पांढरे होणार नाही. पांढरे कधी होतील, पेटवून दिल्या, पेटल्यावर पहिले लाल होतील आणि मग पांढरे. तसा तो प्रपंच पेटवून द्यायचा, त्याच्या काही चर्चा करायच्या आणि करायचा, केल्याशिवाय राहायचं नाही, पण डोक्यात ठेवायचा. तू जाणता तरी म्हणविसी परी नेणिवेती सांडसी आणि शिकू म्हणे तरी बोलसी बहुसाल नीती. 2 मिनिटं राहिले आपल्याला. चाकतंद्या लागे पिसे मग ते सैरा राहावी जैसे तैसे तुझे शहाणपण दिसत असते. जन्मजात आंधळ आणि ते पळायला लागलं, पडल का नाही कोरडे येईल तसा तू काही मला शिकवायला लागला. अरे माझं ऐकायचं का तुझं ऐकायचं, मला पहिलं सांग. माझं ऐकायचं का तुझं ऐकायचं. मग देव म्हणता तू आपण एक परी नेनसी पर या कौरवांनी सोचू पासे. स्वतःला तर काही स्वतःच ज्ञान नाही आणि या कौरवांचं कसं होईल, या कौरवांचं कसं तुझं कसं होईल ते बघ तू. हा बहु विस्मय आम्हासी पुढते पुढते. अरे कोण मरत नाही बघा. दुसऱ्या अध्यायातल्या 11 नंबरच्या श्लोकच्या पुढच्या ओळीचा, हे उपजे आणि नासे ते मायावशी दिसे एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशीच. मेल्यासारखं दिसतं पण या जगात काही मरत नाही. आपले कोणती नातेवाईक मेलेले नाही. तुमच्याकडे मुंबईला आमच्याकडे तरी देतात का, जुनी कपडे द्यायच्या, साड्या नवीन डबे घ्यायचे येतात ना. जुनी साड्या द्यायच्या, नवीन डबे घ्यायचे. आपल्याला वाटतं त्याची येडे काय, जुनी कपडे देते, नवे साड्या देते, आपले नवे डबे देते. तो काय करतो, ही साडी घेऊन जातो कंपनीमध्ये, तिकडं ती नवी होती आणि ती 1000 रुपयाने आपण घेऊन येतो. आपलीच आपण साडी. पत्रा स्क्रॅप निघतो, गाड्या स्क्रॅप निघतात म्हणजे कुठं जात्या फॅक्टरीमध्ये, त्याचं पाणी होतं आणि त्याच परत नवीन होऊन येतात. तसे आज आम्हाला का ना तू जन्माला येतो, राशन कार्डावर संख्या एवढी. उपजे आणि नासे हे मायावशी दिसे, मायेमुळे जन्माला आल्यासारखा दिसतो आणि मेल्यासारखा दिसतो. एरविता तत्वता वस्तू जे असे ती अविनाशी. अविनाशी वस्तू येत आपण आणि आपल्याला हेच करायचंय. अविनाश करी आपुली आईसी लावी मला पिसे गोविंदाचे, लावी मला पिसे गोविंदाचे. आणि या बाकीच्या येरते माईक दुःखाची जयंती. संसार सगळा मायावी
दुःखाची जन्मस्थान, आणि तू स्वतःला अविनाशी बन, तू अविनाशी आहेस. 105 क्रमांकाच्या वेळेला आपण थांबतोय. दुसऱ्या अध्यायात आपली वेळ झालेली आहे. उर्वरित भाग आपण उद्या पाहू. झालेली सेवा उपदेश सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी, तसेच तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर. आणि आज ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी जी अशुद्ध होती ती शुद्ध केली असे आपले नाथ बाबा, त्यांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्णविराम देऊ. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सच्चिदानंद श्रीपाद बाबां की जय. सच्चिदानंद रामदास बाबां की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब आता विश्वास मगे देवे मागे न दोषावे, दोषोनी मजयाले पसारे गाणे. जे रांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी हृदय वाढो. उदा परस्परे पडो मैत्र मांचे, वेदांचे निग्रहावो विश्व सदन सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात. वर्ष श्रवण करणे ईश्वर निष्ठांची मांडणी. अनवरत भूमंडळी भेट तुझा होता. सदा कल्पतरुचे आरव चेतना चिंता मुनीचे आव. बोलते जयानव विभूषांचे चंद्रने जयाचरण. मार्तंड जे कापरियो ते सर्वाही सदा सज्जन सोयरेव. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई तिनी लोकी. जीव आदि पुरुषे आनंदित आणि बंधोपजीवी विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय भवानी हे कमने श्री विश्वेश्वराहो. आहो लतान बसाहो. तेनेव ज्ञानदेव सुख्या झाला. तेनेव ज्ञानदेव सुख्या झाला. तेनेव ज्ञानदेव सुख्या झाला. हरि ओम. शांती शांती शांती. हाँ